ठीक है. Let me start the recording as well, and let me share the screen, guys. Okay. So today's काय काय? coming live on YouTube, guys. Okay. For the Java features, I want to just tell to everyone like we are covering Java features in our paid batch. Okay. So if anyone is from the YouTube seeing this session, guys, YouTubeच्या स्टुडंट्सला सांगायचंय मला. This is advanced Java batch is going on. Okay. And advanced Java batch मध्ये Java 8 features सुरू आहेत. Which is very, 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 very important topic as compared to if you are willing to learn, Spring Boot, microservices. Java 8 features यूज होतात यार. कंपनीमध्ये, प्रोजेक्ट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात Java 8 फीचर्सचा यूज आहे. ठीक आहे. So this is actually paid batch where I think 23 students are there. But if you also want to join our paid batch, you can join. Okay. There are some demo sessions I am going to provide the live. काय डेमो सेशन तुम्हाला भेटत आहेत. ओके. सो यू कॅन एन्जॉय इट. बट जर पेड बॅच ज्यांना जॉईन करायचे असेल दे कॅन जस्ट व्हॉट्सॲप मी गाईज. दिस इज माय न्यू व्हॉट्सॲप नंबर. ठीक आहे. अगोदर हे स्टुडंटला सांगून देतो म्हणजे कसं प्रमोशनचं काम डन होईल. ठीक आहे. ओके. व्हॉट्सॲप करा ज्यांना जॉईन करायचे ते. And let's start the session, guys. WhatsApp now for paid batch. ठीक आहे. Okay. Advanced Java आहे. Then after that we can cover Spring Boot microservices also. So if you want to join both batches, Advanced Java, Spring Boot microservices, just WhatsApp me on this number. ठीक आहे. ओके. आवाज वगैरे माझा कसा आहे? व्यवस्थित आहे का रे? YouTube students, can you confirm? YouTube वाले students, एक मिनिट मी चेक करतो. या आवाज इज क्लिअर. आवाज इज क्लिअर. ओके. अँड व्हॉइस इज व्हेरी मस्त. ठीक आहे. सो नाव जावा फीचर्समध्ये मागच्या सेशनला इफ यू रिमेंबर गाईज व्हॉट वी हॅव कवर्ड, I think the session is also available on the YouTube. If you just go to the YouTube channel Adi and Java, you can just go playlist. And there is one playlist. Can you check it? Java 8 features in Marathi. Already there is a session. Java 8चं पहिलं सेशन. Today is the second one. Okay. So let's start the today's session. मागचं बघूनच आजचं सेशन करा. प्रॅक्टिस करूनच ते पण. इवन एक गोष्ट मला सांगायची होती. 100 hours प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. 100 तासाची प्रॅक्टिस गरजेची आहे Java 8 फीचर्स फक्त समजून घ्यायला. पूर्ण Java 8 फीचर्स 100 तासाची प्रॅक्टिस लई गरजेची. लई गरजेची. लक्षात येते सगळ्यांना. त्यामुळं माझं स्वतःचं सांगतो, मी स्वतः 100 तास प्रॅक्टिस केली आहे Java 8 फीचर्सची. तेव्हा कुठं मला उमगलंय. ओके. याच्यातलं पहिलं फीचर आपण बघितलं होतं दॅट इज लॅम्बडा एक्सप्रेशन. येस ऑर नो? लॅम्बडा एक्सप्रेशन. लॅम्बडा एक्सप्रेशन इज नथिंग बट व्हेरी शॉर्ट सिंटॅक्स टू राईट द मेथड गाईज. शॉर्ट सिंटॅक्समध्ये आपण मेथड लिहू शकतो जेणेकरून प्रोग्रामिंगचा स्पीड फास्ट बनतो. इव्हन फंक्शनल इंटरफेसला आपण इम्प्लिमेंट करू शकतो. So what is function interface? Already we had covered. Yes or no, guys? The interface which contain only one abstract method. त्यालाच हा पट्टे इम्प्लिमेंट करतो, बाकी कशालाच नाही करत. सेकंड थिंग, लॅम्बडा एक्सप्रेशन मध्ये मेथडला नाव द्यायची गरज नसते, रिटर्न टाईप द्यायची गरज नसते. परत म्हणलं तर ऍक्सेस मॉडिफायर अजिबात गरज नसते. नथिंग नथिंग नथिंग. इफ आय शो यू, जस्ट गो टू द वर्क स्पेस. परत एकदा पेड बॅचमध्ये सुद्धा ज्यांचं हे आजचं पहिलं सेशन असेल, माईट बी काही जणांचं असू शकतं, बाई डायरेक्ट सेशनला येऊ नका. जस्ट कवर द रेकॉर्डिंग्स विच आहे ऑलरेडी अपलोडेड ऑन द ड्राईव्ह. क्लिअर आहे? ह्या रेकॉर्डिंग बघायच्या भावा, मगच इकडे यायचं. डायरेक्ट आज आलं तर काहीच बघणार नाही. खरंच काहीच समजणार नाही. जे करून येतात त्यांना उगमना झाले. तुम्ही जर नाही केलं तर समजेल काय बघा. Java फीचरचं लेक्चर अपलोड केलंय, हे बघूनच यायचं भाई. हे केलं तर आजचं जमतंय. ठीक आहे. नसेल केलं तर डायरेक्ट लिव्ह व्हा. अगोदर हे सेशन बघायला जावा आणि मग आजच्या सेशनला या. क्लिअर आहे सगळ्यांना? कारण डिपेंडन्सी खूप महत्वाची आहे भाई. डिपेंडन्सी कॉन्सेप्ट सगळ्या डिपेंडंटच आहेत. माग चालत राहच. ठीक आहे. सो लॅम्बडा एक्सप्रेशनचे खूप सारे एक्झाम्पल पण मी घेतले होते मागच्या सेशनला. आज पण आपण खूप सारे एक्झाम्पल घेऊ. थोडे ऍडव्हान्स लेवलचे एक्झाम्पल घेऊ.
देन आपण दुसऱ्या फीचरकडे जाऊ जावाच्या. सो कॅन यू चेक इट गाईज? This is our workspace. I think we are using STS in last session, might be. करेक्ट, या Java फीचर STS यूज केला होता आपण. ठीक आहे. सो STS मध्ये Java फीचर एक मी प्रोजेक्ट बनवला होता आणि याच्यामध्ये या देर इज अ टेस्ट इंटरफेस इज हिअर. करेक्ट. ऍड मेथड, या मेथडला आपण बॉडी दिली होती. करेक्ट गाईज? हे बघा, वी आर युझिंग लॅम्बडा टू इम्प्लिमेंट द ऍड मेथड. डिफरंट वेने आपण इम्प्लिमेंट केलं होतं. सो आज मला आणखी थोडं त्याच्यामध्ये डेप्थमध्ये जायचं आहे. नाव लेट्स से माझ्याकडे एक मेथड आहे. बघा, दिस इज इंटरफेस, राईट? एरर का आलाय? फंक्शनल इंटरफेसमध्ये एक तरी ॲबस्ट्रॅक्ट मेथड पाहिजे. एक पण नाहीये. आहे का? बघा, नाही. सो लेट्स क्रिएट. नाव आय एम क्रिएटिंग वन मेथड विच इज taking array, guys. Let's say I'm saying take numbers, and it is taking array as a parameter. Look at this. जर एखादी मेथड पॅरामीटर मध्ये अरे घेत असेल, पॅरामीटर मध्ये अरे, हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट युझिंग लॅम्बडा. बघा, लॅम्बडाच्या मदतीने तुम्ही याला कसं इम्प्लिमेंट करू शकता. इट इज व्हेरी 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 सिम्पल ऍक्च्युअली. कसं इम्प्लिमेंट करायचं आहे? STS जस्ट राईट ब्रॅकेट. इट इज टेकिंग ॲरे. करेक्ट. हे डेटा टाईप पास करायची गरजच नाही. डायरेक्ट आय एम पासिंग नंबर्स. फाईन, टोटली फाईन. ॲरो, कर्ली ब्रॅकेट, ओपन क्लोज. क्लिअर? कोणता इंटरफेस आहे? टेस्ट टी. डन. अँड नाव यू कॅन कॉल t.takeNumbers. काय मागतोय हा? ॲरे. कुठल्या टाईपचा? इंटिजर. द्या याला. मी एक ॲरे बनवला इंटिजरचा, नंबर समथिंग. अँड कॅन आय पास दिस ॲरे? 1 2 3 4 5. कॅन आय पास दिस ॲरे? नम्स. लेट्स पास दिस. हा ॲरे कुठं जाणार आहे? काय याच्यामध्ये. And now can you iterate this array using for loop? Integer I equal to 0, I less than numbers dot length. Correct. I plus plus. आता array iterate करणं कुणाला माहित नाही हो. ओ सर, जर array माझा कच्चाच आहे, भाई जाऊन तू स्कोर जेव्हा कर ना. इथं काय करतोय? हे बरोबर की नाही? array जर कच्चा असेल तर इथे येऊन का उपयोग आहे का? हे आहे का? मला सांगा ना. हो सर, array एकदा कव्हर करा की. म्हणजे कोर जेव्हा आता परत कव्हर करायचं. बोला की, कोर जेव्हा परत कव्हर करायचं. तर त्यापेक्षा बेटर आहे की तो एकदा कोर जावाच्या रेकॉर्डिंग जर बघितल्या ॲरेचे जाऊन तर बरं होईल. राईट. सो कॅन आय चेक इट? या टेक नंबर्सला मी जो नम्स दिलाय, दॅट इज ॲरे दिलाय, तो याच्यामध्ये गेला. अँड वी आर इटरेटिंग दॅट. अँड कॅन यू रन दिस कोड गाइस? दिस इज द लॅम्बडा एक्सप्रेशन फॉर दिस मेथड. 1 2 3 4 5. हे आला का आउटपुट? इज दॅट सिम्पल. अवघड काहीच नाहीये. इवन असा ॲरे एवढा बनवायची मोठा गरज पण नाही. यू कॅन पास शॉर्टली न्यू इंट and just pass the number. Let's say something kind of. असं पण चालतंय. न्यू इंट ॲरे असा पण दिला जाऊ शकतो. एक्स्ट्रा लाईन घालवायची गरज नाही. आले ॲरे एलिमेंट्स, डन. मग असं सोपं वाटतंय असं द्या, असं सोपं वाटतंय असं द्या, पण हे जाणार कुठं? याच्यामध्ये. तर हा नंबर इंटिजर ॲरेच आहे. हो, टाईप द्यायची गरज नाही. नाही दिला तर चालेल. तुम्ही जर असा टाईप दिला चालतंय की, पण लॅम्बडा म्हणतोय नका ना देऊ, काय लोड घेताय, गरजच नाही ना द्यायची. त्याला इटरेट तुम्ही फॉर लूपने केलाय. फॉर इचने नाही का होणार? होणार नसेल. फॉर इच लावा. इंटिजर आय, नंबर्स मध्ये नंबर्स आहेत, प्रिंट करा आय. इज दॅट ऑल्सो पॉसिबल? एक एक नंबर आय मध्ये जाईल अँड दॅट्स इट. सर इवन प्रिंट करा की तेवढे. इवन प्रिंट करणं अवघड आहे का? आय मॉड 2 इक्वल 0 असेल तरच करा प्रिंट. फक्त इवन आले बघा. 12 656 8. 23 नाही आला, इवनच आहे. So anything possible, guys. Take the array and print the even number. This is the program. Take the array and print the even numbers using lambda expression. This is program. Odd numbers change the logic. Are you able to understand? आता कधी कधी असं तुम्हाला सांगितलं जाईल, take the string array and return that string array, guys. Look at this, what I am saying. Strings array return करा. String return type. लेट्स से टेक नेम्स. स्ट्रिंग नेम्स. बघा इथं काय केलंय, ॲरे घेतलाय पण पॅरामीटर मध्ये आणि ॲरे पण रिटर्न केलाय. सर लईच डेंजर दिसायला. ऍडव्हान्स जावा आहे भावा. हे कोर जावा नाहीये. हे कोर जावा आहे का? ऍडव्हान्स जावा आहे ना. सो हाऊ यू कॅन इम्प्लिमेंट दिस मेथड. आता ही मेथड नॉर्मली कशी इम्प्लिमेंट केली असते तुम्ही?
मी तर म्हणलं असतं इम्प्लिमेंट टेस्ट. हे बघा नॉर्मली अशी केली असती आणि याला बॉडी आपण इथं देऊ. स्ट्रिंग ॲरे रिटर्न टाईप, बरोबर की नाही? मेथडचं नाव काय? टेक नेम. ओके. आणि देन पॅरामीटर काय घेतोय? स्ट्रिंगचाच ॲरे. हे बरोबर की नाही? याला असं इम्प्लिमेंट केलं असतं. आता इथून रिटर्न काय करायचं आपल्याला? रिटर्न पण सर आपल्याला स्ट्रिंगचा ॲरेच रिटर्न करायचा आहे. हे खरं आहे की नाही? येस ऑर नो गाईज? टेक नेम. Why it is this giving the error? Let me cut this unimplemented method. The add करा. Okay, yeah. Can you check it? This method is coming overriding this method. आणि याला वरती घेतो मी पटांगणात जरा इथं. ठीक आहे. हां, सॉरी, मेन मेथडमध्ये आपण घेतोय, दॅट्स द रिझन. याच्या खाली घेतली पाहिजे इथं. ओके. हे बघा, स्ट्रिंग ॲरे रिटर्न टाईप पॅरामीटरमध्ये स्ट्रिंग. असं नॉर्मली आपण याला असं इम्प्लिमेंट करतो. इथून रिटर्न काय करायचं आहे? ॲरे. कशाचा? स्ट्रिंगचा. सो कॅन आय राईट नेम्स ओनली? हो सर, नेम्स कसं काय रिटर्न करू शकता तुम्ही? अहो, नेम्स हा स्ट्रिंग ॲरेचा आहे की. इफ यू चेक व्हेरी केअरफुली, व्हॉट इज नेम्स गाईज? स्ट्रिंग ॲरे. अँड व्हॉट इज द रिटर्न टाईप? स्ट्रिंग ॲरे. मग नेम्स काय? स्ट्रिंग ॲरे. रिटर्न टाईप तोच आहे ना? हे चालतंय की नाही? चालतंय की. अँड नाऊ कॉल दिस मेथड टेक नेम. कशी कॉल करणार? मेन न्यू मेन डॉट टेक नेम. अँड कॅन आय पास द स्ट्रिंग ॲरे गाईज? ते असं शॉर्टकट स्ट्रिंग ॲरे, इज दॅट पॉसिबल? राम, श्याम, हरी दिला. हा कशात गेला? याच्यात. आणि रिटर्न काय केलंय? तोच ॲरे जो इथून दिला तोच रिटर्न केला. स्टोअर कशात करायचा? अहो, स्ट्रिंग ॲरेमध्ये स्टोअर करायचा की साहेब. ज्याच्यातून रिटर्न केला त्याच्यातच स्टोअर करणार ना तुम्ही. कुठलाही व्हॅरिएबल घ्या, मी येस व्हॅरिएबल घेतला, स्टोअर केला. येस मध्ये तुमचा ॲरे आला की नाही? जो रिटर्न झाला इथून तोच ॲरे पाठवला. अँड नाऊ आय कॅन इटरेट दॅट. येस मध्ये ॲरे आलाय, त्याला स्टोअर करा स्ट्रिंग आय मध्ये आणि प्रिंट करा आयला. जो ॲरे पाठवला तोच प्रिंट होणार की नाही? काही बोला की. कॅन यू चेक इट गाईस? राम, श्याम, हरी. तुम्ही इथून ॲरे दिला टेक नेमला, तो याच्यात गेला, इथून तोच रिटर्न केला, तो स्टोअर केला येस मध्ये, इटरेट केला फॉर इचने, प्रिंट केला. ॲरे घ्या, ॲरे रिटर्न करा. कधी कधी म्हणतात ॲरे घ्या, काहीच रिटर्न नका करू. कधी कधी म्हणतील ॲरे रिटर्न करा, पॅरामीटर काहीच नका घेऊ. कसलाही क्वेश्चन आला ना, वी शुड रेडी टू इम्प्लिमेंट युझिंग लॅम्बडा. आता हे लॅम्बडा नाहीये, हे थोडी लॅम्बडा आहे. लॅम्बडासाठी असलं काय भानगड करायचीच गरज नाही आहे का? इम्प्लिमेंट आणि ते अजिबात नाही. लॅम्बडा तर सांगतोय आपल्याला. लॅम्बडा म्हणतो याला इम्प्लिमेंट करायचं तुम्हाला. सोपं आहे बघा. नेम्स ॲरो डन. ना टाईप ना काहीच नाही. टेस्ट टी. ओके. नाव रिटर्न द ॲरे. रिटर्न नेम्स. झालं विसर, झालं की. मला सांगा, एवढं कुठं लिहित बसता? करा की शॉर्टकट. हां, कॉल द टी डॉट टेक नेम अँड पास द ॲरे. स्ट्रिंग ॲरे पास. याने चेक इट. राम, हरी, दोनच गोष्टी पाठवतो. ह्या कशात गेल्या? नेम्समध्ये. रिटर्न काय झालं? नेम. स्टोअर कशात करायचं? नेममध्ये स्टोअर करायचं. आणि कशात? आपल्या स्ट्रिंग ॲरेमध्ये स्टोअर करायचं. सिमिलर केलं की नाही मी तेच? लावला का नाही फॉर इच? येसमध्ये ॲरे आहे, त्याला एक ॲरे व्हॅल्यू आयमध्ये घ्या, ते धनाधन आयला प्रिंट करा. हे आउटपुट तेच आहे का वेगळं आहे? तेच आहे ना. हे बघा, राम आणि हरी. जो दिला तोच रिटर्न केला. तोच रिटर्न केला. कळतंय सगळ्यांना? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? आता कधी कधी असं सांगतील तुम्हाला, तुम्ही ॲरे तर घेता इथून, पण ॲरे तुम्ही रिटर्न करत असताना याला अप्पर केसमध्ये रिटर्न करा. बघा, ह्याच्यात आता डायरेक्ट नेम्स रिटर्न करतोय आपण, पण याला अप्पर केसमध्ये कसं रिटर्न करायचं? याची एक मेथड आहे बघा, अप्पर केस. तुम्ही डायरेक्ट इथं जरी लावली ना, हे बघा, टू अप्पर केस, काय टेन्शन घ्यायची गरज. सगळे एलिमेंट कसे येणार तुम्हाला? अप्पर केसमध्ये. कॅन यू चेक इट? रामन हरी. किंवा कधी कधी असं सांगतात बघा, ह्या ॲरे एलिमेंटमध्ये ज्याची लेंथ ज्याची लेंथ 4 पेक्षा मोठी आहे तेच रिटर्न करा. 4 पेक्षा मोठी. आता ह्याची लेंथ किती आहे? 4 आहे. याची 3 आहे. घ्यायला 4 किंवा 4 पेक्षा मोठी, फक्त हाच रिटर्न व्हायला पाहिजे. अशा कंडिशन कधी कधी सांगितल्या जातात. त्यामुळेच तुम्हाला या नेम्सला इटरेट करावं लागेल. इटरेट करून तुम्हाला कंडिशन लावावं लागेल. एक एक एलिमेंट चेक करावं लागेल. भाई, लेंथ 4च्या वर आहे का किंवा 4 आहे का? असेल तरच तो एलिमेंट रिटर्न करा. नाहीतर हे कळतं सगळ्यांना. हाऊ वी कॅन डू दॅट? लेट मी शो. लेट्स से इथे मी आकाश पण टाकतोय.
इथं मी आधी पण टाकतोय. मला असे एलिमेंट रिटर्न करायचे ज्यांची लेंथ 4 पेक्षा जास्त आहे. लेंथ कळतंय? 1, 2, 3, 1, 2, 3, 4 लाइक दॅट लेंथ. आता हे सगळे याच्यात जात आहेत, बरोबर आहे. सो कॅन आय राईट हिअर फॉर इच? मी मला नेम्स एक इटरेट केला मी याच्यामध्ये स्ट्रिंग नेम. एक नेम नेममध्ये आला. आता हे नेमची लेंथ चेक करू शकतो की आपण. इफ नेम डॉट लेंथ किती पाहिजे? ग्रेटर दॅन इक्वल टू 4. जर असेल तर या नेमला आय एम गोइंग टू ऍड समथिंग इन वन ॲरे. या नेमला एखाद्या ॲरेमध्ये टाकून द्यायचं का? हे जमतंय की नाही? एखाद्या ॲरेमध्ये टाकून द्या. लेट्स से आय एम क्रिएटिंग अ न्यू ॲरे. स्ट्रिंग ओके हिअर आय एम सेइंग न्यू ॲरे. काहीतरी नाव द्या, काही प्रॉब्लेम नाही. एक स्ट्रिंगचा ॲरे बनवला. आता आपल्या ॲरेमध्ये टोटल 4 किंवा 4 पेक्षा किती आहेत बघा? 1, 2, 3. सो आय विल गिव्ह द साइज 3 अँड नाऊ आय विल ॲड न्यू ॲरे. आपला जो न्यू ॲरे आहे, या न्यू ॲरेला कॅन आय पास दिस नेम? 4 लेंथच्या वरचं नेम आपल्या न्यू ॲरेला देऊन टाका. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? हे एकच नेम आहे आणि आपला ॲरे टेकिंग 3 नेम्स. मग एक नेम या 3 मध्ये कसं काय जाईल हो? एक करून पाठवावं लागेल आपल्याला, राईट? सो इन्स्टेड ऑफ युझिंग दिस फॉर इच लूप, कॅन वी यूज अ फॉर लूप गाईज हिअर? सो थोडं आणखीन बेटर जाईल. सो हिअर आय विल राईट इंट आय इक्वल टू 0, आय लेस दॅन नेम्स डॉट लेंथ, पूर्ण याला फिरवा, आय प्लस प्लस. नाव आय विल चेक हिअर नेम ऑफ आय डॉट लेंथ जर 4च्या पुढे असेल तर भाई ते नेम्स ऑफ आय द्या टाकून याच्यामध्ये. ओके, नेम्स ऑफ आय न्यू ॲरेला देऊन टाका. ठीक आहे. न्यू ॲरेच्या आय पोझिशनला ते देऊन टाका लाईक दिस. ओके, फक्त न्यू ॲरे ना, न्यू ॲरेच्या आय पोझिशनला. ओके, मग आता जे काय 4च्या पुढं असेल भाई ते याच्यातून कशात जाणार आहे? याच्यात जाणार आहे. नाव याला रिटर्न करा. कधी कधी असं सांगितलं जातं, ॲरे तुम्ही पाठवा, पण ॲरे पाठवल्यानंतर हे ॲरेमधून ज्या एलिमेंटची लेंथ 4 किंवा 4 पेक्षा जास्त आहे तेच रिटर्न झाले पाहिजे. मग आपण काय केले? लेंथ चेक केली आणि ते बंदे आपण या न्यू ॲरेला दिले आणि आता नवीन ॲरे याच्यात स्टोअर होणार आणि प्रिंट होणार. कॅन यू चेक इट गाईज? सो 4च्या पुढलेच फक्त भेटले का बघा बरं. कोण भेटले तुम्हाला? there is a, first of all, we are getting exception is there, guys. Index 3 out of bound for length 3. Index out of bound exception आपल्याला आलंय. So what we can do? Let's check out what is the problem. Names of I we are passing to the new array of I. राम गेला पहिल्यांदा. ओके, रामची लेंथ 4 नाहीये, कंडिशन फॉल्स झाली. देन हरी गेला, हरीची लेंथ 4 आहे. या हरी शुड गो into the new array of I, guys. Hari should go into the new array of I. Okay, let me increase the size. 4 साइज मी देतो याची. ठीक आहे. राम तर जाणार नाही, ऑब्व्हियसली राम तर नाही जाणार, त्यामुळे या ठिकाणी नलच भेटेल तुम्हाला. हरी, आकाश, आदी. लेट मी चेक आउट. कॅन नॉट इनवोक अप्पर केस बिकॉज आय इज नल. या करेक्ट, नल व्हॅल्यू इथे येते. रामच्या जागी नल व्हॅल्यू येते. दॅट इज द रिझन मी अप्पर केस काढतो इथून. नाव कॅन यू चेक इट गाईज? And look at this. Hari, Akash, Adi is coming. Why Ram is not coming? Why Ram is not coming? Condition not met for a Ram, guys. राम आला होतं पण रामची लेंथ 4 पेक्षा जास्त नाही. मग ते राम याच्यात गेला का नवीन ॲरे मध्ये? नाही. काय गेलं मग? डिफॉल्ट व्हॅल्यू नल. हरी गेला, आकाश गेला, आदी गेला. का गेला? कंडिशन ट्रू ना. कंडिशन ट्रू झाली ना. अरे गेटिंग माय पॉइंट. आता हा ॲरे फिक्स आहे साईजमध्ये, फिक्स इन साईज. दॅट इज द रिझन गाईज हिअर वी आर गेटिंग नल व्हॅल्यू. आणि जेवढे एलिमेंट आहेत तेवढी साईज आपल्याला याला द्यावी लागेल. राम लेंथमध्ये नाही बसत तरी पण रामसाठी नल व्हॅल्यू आपल्याला इथं ऑब्झर्व करून ठेवावी लागत आहे. याला सोल्युशन काय माहिती आहे का? लिस्ट जर यूज केला हे असलं काय करायला लागत नाही 12 भानगडी. याची साईज सेमच द्या, नल व्हॅल्यू आपल्याला भेटत आहे. राम नाही भेटत का? कंडिशन मॅच होत नाहीये.
बाकीचे भेटतात पण नल पण नाही आलं पाहिजे ना. हे क्लिअर आहे? सो असे काही प्रोग्राम्स वी हॅव टू जस्ट राईट द लॉजिक फॉर दॅट. ते क्लिअर आहे सगळ्यांना. ॲरे घ्या, ॲरे रिटर्न करा. आता कधी-कधी असं असू शकतं बरं का. कधी-कधी तुम्हाला प्रोग्राममध्ये सांगितलं जाईल, ॲरे नंतर लुक ॲट व्हेरी केअरफुली. व्हॉइड टेक स्टुडंट गाइस. यू नीड टू टेक द स्टुडंट हिअर ॲज अन पॅरामीटर. पॅरामीटरमध्ये स्टुडंट. काहीतरीच बोलताय राव. आम्ही इंट, स्ट्रिंग घेत होतो. हे कधीपासून घ्यायचं? हे पण घेता येतंय. अय भावा, दिस इज ॲडव्हान्स जावा. स्ट्रिंग पण स्टुडंट पण घेता येतो. जस्ट क्रिएट द स्टुडंट क्लास. स्टुडंट ॲज अ टाइप, यूजर डिफाईन टाइप आहे, राईट? सो हिअर आय एम टेकिंग प्रायव्हेट स्टुडंट आयडी, प्रायव्हेट स्टुडंट नेम, प्रायव्हेट स्टुडंट लेट्स से ॲड्रेस. ठीक आहे. स्ट्रिंग ॲड्रेस. गेटर सेटर याच्या फक्त बनवतोय मी. ठीक आहे. अँड वन मोर थिंग, आय वॉन्ट कन्स्ट्रक्टर ऑल्सो फॉर द इनिशियलायझेशन. या व्हॅल्यू इनिशियलाइज करायला मला कन्स्ट्रक्टर थ्रू करायचे आहेत, कारण सोपं आहे, राईट, गेट सेटर वापरण्यापेक्षा. अँड नाव लुक ॲट दिस. टाइप ॲज अ स्टुडंट आला. सो हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट दिस वन युझिंग लॅम्बडा? नथिंग हार्ड मेरे दोस्त. लुक ॲट दिस. स्टुडंट घ्यायचा आहे, S1. झालं बाई सर. हो. कशाला टाइप वन बीट देत बसायचं? स्टुडंटचा डायरेक्ट S1 घेतला मी. रिटर्न टाइप का आपला कशा स्टोअर करायचा? टेस्ट टी. अँड नाऊ टी डॉट टेक स्टुडंट. काय मागतोय हा स्टुडंट? दिला पाहिजे का नाही स्टुडंट? मी स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवला. अँड नाऊ आय एम S1 न्यू स्टुडंट. हे बनला का ऑब्जेक्ट? चला, ID1, नेम इज लेट्स से राजा, राजा अँड ॲड्रेस इज पुणे. हा स्टुडंट S1 कुणाला देतोय बघा बरं मी. हे काय या S1ला? ओ सर, हा व्हेरिएबल हा व्हॅल्यू सेमच पाहिजे का? काही पण घे भावा, एस घे. हा स्टुडंट कुणाला दिला? S1ला. करा की प्रिंट इथं. कॅन आय राईट S1 डॉट गेट आयडी, S1 डॉट गेट नेम, S1 डॉट गेट ॲड. मला सांगा, S1 ने ह्या मेथड कसं काय कॉल होत सर? अहो, हा S1 काय साधा आहे होय? हा कुठला टाईप आहे? स्टुडंट टाईप आहे हा. कुठला टाईप आहे? स्टुडंट टाईपचा आहे. कसं काय सर? ही काय पॅरामीटर बघा की. तर हे S1च पाहिजे का? काही घ्या ना. एक्स घ्या, काय प्रॉब्लेम आहे? हे इथं S1 आहे म्हणजे इथं पण S1 असं अजिबात नाहीये. हे क्लिअर आहे सगळ्यांना? हे असले छोटे-छोटे कन्फ्युजन नाही करून घ्यायचे, की सर असंच पाहिजे. एक्स डॉट गेट आयडी बिकॉज हा स्टुडंट टाईपचा आहे. टाईप द्यायची गरज नाही असं लॅम्बडा म्हणतोय. मग तुम्ही हा स्टुडंट दिला, एक्समध्ये गेला आणि तो प्रिंट झाला. इफ यू रन तुम्हाला तो भेटला. तो स्टुडंट पॅरामीटरमध्ये देणं अवघड आहे का? हे बघा आउटपुट. नो, नो हार्ड गाईज. पॅरामीटरमध्ये स्टुडंट देणं अवघड आहे का? अजिबात नाही. मी तुम्हाला म्हणलो गाईज, एम्प्लॉय घ्या पॅरामीटरमध्ये, टेक एम्प्लॉय. आता तुम्हाला चेक करायची काय गरज आहे का? असं काय चक्करच आली एकदम. काय गरज आहे का? एम्प्लॉय क्लास बनवायचा आणि लॅम्बडाने इम्प्लिमेंट करायचा. मी तुम्हाला म्हणलं गाईज, टेक युजर. बोला, युजर घ्यायला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणलं गाईज, टेक द प्रोडक्ट. प्रोडक्ट घ्यायला काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम आहे का? बोला की. टू टेक द प्रोडक्ट इन पॅरामीटर, एनी प्रॉब्लेम? जसा स्टुडंट घेतला तसेच घ्यायचे रे हे. यांचा क्लास बनवायचा, व्हेरिएबल घ्यायचे, दॅट्स इट. कळतंय सगळ्यांना? असे असाइनमेंट्स आपल्याला आले पाहिजे. जसं तुम्ही स्टुडंट देत आहात एक स्टुडंटला आणि गेटरने कॉल करत आहात, सिमिलर एम्प्लॉय, युजर, प्रोडक्ट, बुक घ्या. घ्या सगळेजण. आता मला सांगा, मी म्हणलं पोराओ, व्हॉइड टेक स्टुडंट्स हा एकच आहे. मल्टिपल घ्यायला काय प्रॉब्लेम आहे का? इफ आय राईट स्टुडंट ॲरे, मला सांगा, मल्टिपल स्टुडंट घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? हो सर, घेऊन दाखवा बरं. बोल बघा. ही मेथड म्हणते एक स्टुडंट नाही, हा एक होता, पण हा काय ॲरे आहे, ॲरे ऑफ स्टुडंट्स. अय, ॲरे ऑफ स्टुडंट्स. स्ट्रिंगचा जसा ॲरे असतो, इंटचा असतो, स्टुडंटचा पण ॲरे असतो. स्टुडंटचा पण ॲरे असतो. आर गेटिंग माय पॉईंट? कसा घ्यायचा? लई अवघड नाही बाबा. हे बघ, ब्रॅकेट लाव, स्टुडंट्स व्हेरिएबलचं नाव काही दे. डन. कॅन यू चेक इट? टाईप काय याचा?
आधी हे क्लिअर करायचं, टेस्ट टी. हा, डन. डन गाईस. हा, नाव घेतलं सर, घेतलं की हे बरोबर की नाही. या मेथडला कमेंट करा. एकच मेथड असते राईट. टी डॉट टेक स्टुडंट्स हा मागतोय काय, एक नाही बरं का स्टुडंट, ॲरे ऑफ स्टुडंट म्हणजे एकापेक्षा जास्त. चला इथे ॲरे बनवू स्टुडंटचा. कसा बनवायचा बघा, हा स्टुडंटचा ॲरे, स्टुडंट्स इक्वल टू न्यू स्टुडंट. किती स्टुडंट द्यायचे बोला, मी म्हणलं दोनच द्या. साईज काय दिली, 2. मित्रांनो, जसा तुम्ही इंटिजरचा ॲरे बनवत होता, हे बनवला की नाही इंटिजरचा ॲरे बघा असा, हे बनवला की नाही, 5 नंबर द्यायचे होते, असा बनवला. मग हा स्टुडंटचा ॲरे भावा, स्टुडंट, स्टुडंट्स, न्यू स्टुडंट, 2 स्टुडंट, हा इंटिजरचा. असं स्टुडंटचा पण ॲरे बनतोय, बनतो. का नाही बनला पाहिजे. आता या स्टुडंटमध्ये पहिल्या पोझिशनला स्टुडंट्स ऑफ 0 घ्यायचं. पहिल्या पोझिशनला पहिला स्टुडंट द्या. कसं द्यायचा, राखी कॉपी याला हे बघा, हा पहिला स्टुडंट. येस येस देऊन टाका, दिला. तर दुसरा बनवा की, बनवला. हे बघा दुसरा, याला म्हणलं आपण S2, याला S1 म्हणा. हा S1 याला द्या, S1 दिला. हा S2, S2 ला आपण म्हणलं 2 2 राजा राणी देऊन टाका, पुण्याचाच आहे पण. हा कसा द्यायचा, स्टुडंट्स ऑफ कुठली पोझिशन, पोझिशन बोला, 1 पोझिशन, काय द्यायचा S2. मला सांगा हे दोन्ही कशात गेले, याच्यात. करा की कॉपी, याला देऊन टाका. कणाला, एक स्टुडंट्स का, हा ॲरे मागतोय स्टुडंट्सचा. स्टुडंट्स काय, ॲरे. एक देऊन चालेल का, मी जर S1 दिलं चालेल का, नाही. आपली टेक्स्ट स्टुडंट काय म्हणते, ॲरे द्या. सो हा ॲरे देऊन टाका ना राव, दिला. हा ॲरे याच्यात गेला. आता याला इटरेट करायला जमायचं नाही का तुम्हाला. स्टुडंट्समध्ये तुमचे 2 स्टुडंट्स आहेत. कुठल्या टाईपचे, स्टुडंट टाईपचे. व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा, लावा की गेटर मेथड. एस एस डॉट गेट आय डी, एस एस डॉट गेट नेम, एस एस डॉट गेट ॲड्रेस. जस्ट लाईन, एक लाईन मारा, एक स्टुडंट झाला की लाईन येईल. इफ आय रन दिस, आले का दोन्ही, राजा आणि राणी. हे बघा, दिसतंय का, राजा राणी, राजा आणि राणी, राजा आणि राणी, आले की नाही. इज दॅट सिम्पल मेरे दोस्त. मग मल्टिपल स्टुडंट घेणं अवघड आहे का, ॲरे बनवून घ्या. ॲरे बनवून टाका, 2 स्टुडंट गेले की 3 टाका, 4 टाका, साईज वाढवायची, याची साईज 5 करा, 5 द्या. काय प्रॉब्लेम आहे, मी 2 दिले, तुम्ही 5 द्या. करा इटरेट. हा, नाही का जमणार, जमणार की नाही, क्लिअर आहे सगळं, एव्हरीवन गेटिंग माय पॉईंट. प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लॅम्बडा. अगेन आय एम से. आता मी स्टुडंट्स घेतले, तुम्हाला म्हणलं पुरव एक युजर्स. बोला काय प्रॉब्लेम आहे, युजर्स केलं, युजरचा ॲरे, युजर्स काय प्रॉब्लेम आहे. युजर क्लास बनवा, बनवा असे ऑब्जेक्ट टाका युजर ॲरेला, युजर ॲरे युजर्स देऊन टाका. बरोबर की नाही. मी म्हणलं पोराव टेक बुक्स, बोला बुक बनवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, बुकचा ॲरे बनवून द्यायला काय प्रॉब्लेम आहे. म्हणलं पोराव वाईड टेक प्रोडक्ट्स, मल्टिपल प्रोडक्ट्स घ्यायला काय प्रॉब्लेम, प्रोडक्ट ॲरे प्रोडक्ट्स. जसं एक मगाशी स्टुडंट एम्प्लॉई युजर घेतला, तसं मल्टिपल घ्यायला पण काय प्रॉब्लेम नाहीये. जसा स्टुडंट घेतोय मल्टिपल, हे पण तसेच घ्यायचे की. हो सर एकदा दाखवा बरं तुम्ही राव. दाखवतोय बघा, स्टुडंट दाखवला ना, युजर दाखवू का? दाखवा सर युजर. काय राव तुम्ही मल्टिपल युजर घ्यायचे कसे. युजर क्लास बनवायचा, क्रिएट क्लास युजर, हे बनला. चल, युजरकडे काय असतंय, आता ती तुम्हाला माहितीच आहे की राव, प्रॅक्टिस झाली की तुमची, नाही झाली, त्यात माझा काय दोष सांगा बरं. तुम्ही प्रॅक्टिस नाही केली, मी तुमच्या घरी यावं का. युजरचं युजरने पासवर्ड घेतला मी, बस 2च गोष्टी पाहिजे मला. त्याचा कन्स्ट्रक्टर घेतो मी, तुम्ही बाकी ईमेल ॲड्रेस डेट ऑफ बर्थ बाकीचं घ्या बरं का. नाही तर सरांनी एवढंच घेतलं, आपण तर कशाला घ्यायचं असं म्हणायचं नाही. ठीक आहे, असं म्हणायचं का, नाही म्हणायचं. ठीक आहे, युजर बनला. चला मेथड काय बोला आपली, एक युजर्स कसं इम्प्लिमेंट करायचं. हिअर काय घ्यायचं तुम्हाला, युजर्स लावला ॲरो, लावला का, कुठल्या टाईपचं कशात स्टोअर करायचा, टेस्ट टी केला का. चला टी डॉट टेक युजर्स, युजरचा ॲरे द्यायचा आहे. बनवा की युजर ॲरे युजर्स, न्यू युजर किती द्यायचे बोला, 2च. मला 2च, तुम्ही 5 द्या ना.
त्याला 2 युजर्स देऊन टाकू. युजर्स ऑफ 0 पहिला युजर इथं द्यायचा आहे. स्टुडंट कसे दिले असे ऑब्जेक्ट बनवून. डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही का बनवता येत हे बघा न्यू युजर. डायरेक्टच द्या ना. युजर नेम इज आदी अँड जावा. पासवर्ड इज 1212. हे असं बी जमतंय की हे बघ. कशाला मला सांगा. हे पूर्ण बनवायची गरजच नाही ना. हे बघा हे S1 देताय तुम्ही. तुम्ही हे जर कॉपी करून दिलं असतं एवढं, नसतं का जमलं? जमलं असतं ना बाबा. कशाला हे S1 लागतच नाही ना हे. हे कळलं का? हे एवढंच कॉपी करून जर दिलं असतं ना. हे बघ, हे बघ, हे बघ असं. हे बघ, हे बघ, हे बघ. ऐ, ऐ येड्या इकडं बघ. कोण येडं नाहीये इथं. आय एम जस्ट किडिंग. कॅन यू चेक इट? न्यू स्टुडंट, न्यू स्टुडंट डायरेक्ट द्या ना. कन्स्ट्रक्टर डायरेक्ट. गेला ना 0 मध्ये 1 मध्ये. सिमिलर काइंड ऑफ पहिला युजर गेला ना युजर 0 मध्ये. युजर्स ऑफ 1 याच्यामध्ये दुसरा युजर, न्यू युजर. घालव ना असं. हे बघा. मी म्हणलं राम अँड समथिंग समथिंग. गेले ना 2 युजर. हे युजर्स ॲरेमध्ये दिले गेले आणि हे दे ना याला. टेक युजर्सला दिले. आता इथं आले. जस्ट फॉर इच लूप युजर्स युजर. युजरचा टाईप आहे. यू मध्ये एक युजर येईल आणि गेटर मारा की राव. यू डॉट गेट युजर नेम आणि राहिले काय गेट पासवर्ड. झाला की राडा. यू डॉट गेट पासवर्ड. एक मस्त पैकी अशी लाईन मारा खाली सेपरेशनसाठी करा. हे बघा पहिला युजर दुसरा युजर. सिमिलर काइंड ऑफ दॅट बुक घ्यायचंय प्रोडक्ट घ्यायचंय. हे कळतंय सगळ्यांना. हे अवघड कोणाकोणाला वाटायला लयच अवघड याला का काय काय जमतंय आपल्याला हे काही असं होईल कोणाला. Instead of array, can you use collection? Yeah, you can. Very good. You can use collection, brother. चला collection करा. Void take a products. ऐ use the array list of product. आता हे मला सांगा हे कोणाला नाही जमणार. असं हे लयच अवघड आहे राव. ज्यांनी कलेक्शनची प्रॅक्टिस केली भरके तोडून फोडून टाकलंय ते म्हणतील ओ सर मेरे दायात का केले. ज्यांनी केली नाही ते म्हणतील सर असं एकदम तहानच लागायला लागली. का रे बाबा ऊन आहे का तिकडे? नाही ना सर. आणि मग अशी चक्कर वगैरे यायला लागली. नाही ना सर, पण तहानच लागायला लागली. का? हे काय याला बघून? असं कोणाला व्हायला लागलंय का? तहान लागायला लागली सारखं-सारखं. मला लागायला पाहिजे बोलून-बोलून. पण तुम्हाला न बोलता, उन्हात न बसता, मस्त फॅन सुरू आहे, तरी बी तहान लागायली. कोण आहे का इथं असं? बळं-बळं तहान लागायली. हे नाही ना असं कोणी? पाणी पिऊन घ्या आणि कलेक्शनची प्रॅक्टिस करा. एअरली स्टॉक प्रॉडक्ट घ्यायचे कसे? प्रॉडक्ट क्लास पाहिजे आपल्याकडे, बरोबर की नाही? सो लेट्स से प्रॉडक्ट क्लास माझ्याकडे आहे. प्रॉडक्टची आयडी, प्रॉडक्टचं नाव आणि प्रॉडक्टची प्राइस 3 गोष्टी घेतल्या. प्रॉडक्टची प्राइस ठीक आहे. कन्स्ट्रक्टर परत बनवतोय मी. इनिशियलायझेशन सोपं जातंय आणि गेटर मेथड डेटा गेट करायला. ठीक आहे. गेटरच घ्या. सेटरची गरज नाही. सिलेक्ट गेटर. चला आल्या गेटर. चला एक काम झालं. ॲर लिस्टला इम्पोर्ट करा. झालं काम. ॲर लिस्ट ऑफ प्रोडक्ट. ॲरे नका घेऊ. ॲरे फिक्स असतो साईजमध्ये. व्हेरी गुड. कलेक्शन घ्या. चला. नाव कसं इम्प्लिमेंट करायचं? चला प्रोडक्ट्स. प्रोडक्ट्स येणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. डन. डन. टेस्ट टी. नाव टी डॉट टेक प्रोडक्ट्स. बघ आता कलेक्शन पाठवायचं आपल्याला बरोबर आहे ना. ॲरे लिस्ट ऑफ प्रोडक्ट बनवावे लागतील आपल्याला. हे ॲरे लिस्ट बनवा. ॲरे लिस्ट कशाची? प्रोडक्टची. एल एल काही व्हॅरिएबल दे. न्यू ॲरे लिस्ट. न्यू ॲरे लिस्ट. एल डॉट ॲड. चला पहिला प्रोडक्ट. हे डायरेक्ट करता नाही काय ना. न्यू प्रोडक्ट आपण केलं की असं आठवतंय की नाही? कुठलं सर मला फक्त तीच आठवते. मग अवघड आहे भावा तुझं. तुला हे जर आठवत नसेल, तीच फक्त आठवत असेल, तर भावा अवघड आहे तुझं. हे असं केलं की नाही आपण? मी प्रोडक्टचं नाव राम दिलंय. लेट्स से लॅपटॉप. राम पण काय प्रोडक्टच बनला. लॅपटॉप, मोबाईल. ठीक आहे. 2 प्रोडक्ट्स आय हॅव गिव्हन हिअर. ठीक आहे. प्राइस लईच कमी झाली लॅपटॉपची. ठीक आहे. मोबाईलची जास्त झाली. हाईच मोबाईलची जास्त होईल. तिसरा प्रोडक्ट. 3 प्रोडक्ट देतोय मी बघ. अशी दिलती की नाही? बघा बाबा आता आठवतंय का नाही? आठवत असेल तर चांगलं आहे बाबा. बरोबर की नाही? बुक ₹1000 बुक आहे. 3 प्रोडक्ट गेले एल मध्ये. द्या की एल. एल कशाला दिला मी? टेक अ प्रोडक्ट गेला याच्यामध्ये.
ह्या प्रॉडक्टमध्ये एल गेला म्हणजे 3 प्रॉडक्ट गेले. आणि लावा की फॉर इच लूप. आता हे तुम्हाला माहीत नाही का प्रोडक्ट्समध्ये प्रोडक्ट्स कुठल्या टाइपचे? प्रोडक्ट टाइपचे. पी लावा गेटर मेथड आता. पी डॉट गेट आयडी, पी डॉट गेट नेम, पी डॉट गेट प्राइस आणि मारा एक लाईन मस्तपैकी. डन. कॅन यू रन दिस? आले का सगळे प्रोडक्ट्स? हे बघा. पहिला, दुसरा, तिसरा. मग मला सांगा ऍर लिस्टच्या मदतीने युजर नाही घेता येणार, स्टुडंट नाही का घेता येणार? घेणार आहोत तेवढं. घ्या की आता तेवढं. घ्याचाल का सगळेजण? घ्याचाल का नाही? कुठे गेली? झोपले का काय? इथने क्लासला बसून पण तहान लागते सर. अच्छा 43 डिग्री आहे का? ठीक आहे. यायला लागलोय मी उद्या तिकडे. काय म्हणतोय हा तुमचं स्केच? काय रे बाबा? मी तुम्हाला पाठवलं होतं आठवतंय का? अच्छा. YouTube वाला स्टुडंट आहे आपला. YouTubeचा तर काउंट असा कमी झाला सर, कोर जेव्हाच बास बाबा ॲडव्हान्स जेव्हाच्या नादीच लागायला नको. पण मित्रांनो कोर जेव्हाने काहीच नाही होणार आहे. यू आर नॉट गेटिंग जॉब. कोर जेव्हाने जॉब भेटण्याचे दिवस गेले. यू नीड टू लर्न समथिंग काइंड ऑफ दिस कॉन्सेप्ट. कळते सगळ्यांना. या लेवलच्या कॉन्सेप्ट शिकणं खूप गरजेचं आहे. फ्रेशर एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी. तर मी फ्रेशर आहे, मला नाही का जमणार. हे करावंच लागेल. आणि स्टार्टिंगलाच म्हणलं 100 तासाची प्रॅक्टिस याला गरजेची आहे. किती तासाची? 100 तासाची. मी स्वतः केली लिटरली. मला तरी ज्या बघितलं ना अशी थंड वाजायची. खरंच थंड वाजायची. उन्हाळ्यात थंड वाजायची. काय हे असलं काय असतं राव हे? पण ह्याला नाव नाही, गाव नाही, काय नाही. कसं समजायचं कसं? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता खूप, देन ओन्ली गाईज यू विल गेट अंडरस्टँड. आता बघा 200 लाईनचा कोड लिहिलाय. मी प्रत्येक वेळी तेच सांगतो. भाई ट्रिपल एक्स 200 गुणिले 3 किती झाले रे? 600 लाईनचा कोड तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. हे तुमच्यासाठी आहे. बरोबर आहे. मला काय मी मी आता 200 चा 600 केला. माझी प्रॅक्टिस आहे. आणि माझा होतंयच. तुमच्या बॅचला 200, दुसऱ्या बॅचला 200, तिसऱ्या बॅच झाले 600. व्हॉट अबाउट यू? राइट? यू आर हिअर टू ग्रो युअरसेल्फ. सो तुम्ही केला पाहिजे हा. न सांगता केला पाहिजे मला तर वाटतंय. पण आजकाल सांगावं लागतं पोरांना नाहीतर करत नाहीत. म्हणतात काय होतंय नाही केल्यावर? करावंच लागतंय काय? असं म्हणतात. आम्ही आमच्या घरच्यांनी सांगितलं म्हणून कोर्स लावलाय. आणि तुम्हीच लागले सांगायला असलं करा आणि तसलं करा. सांगावं लागतं पोरांना करा बाबा. केलेलं तुमचंच भलं होणार आहे. आमचं काय होणार आहे? बरोबर की आमचं आमचं काम सांगायचं. करायचं का नाही काम तुमचं आहे. बरोबर? असं काय मी लय फीस दिली 999 तर दिली. लयच मास्तर सांगायला हे करा आणि ते करा. गेले तर गेले 999 माझे. मी नसतो करत. नको करू. बरोबर आहे. नको करू. तुझी चॉईस आहे. सो क्लिअर आहे सगळ्यांना. लॅम्बडा याप्रमाणे आपण इम्प्लिमेंट करू शकतो. खूप सारे मी एक्झाम्पल घेतले. बाकी तुम्ही बाकीचे ट्राय करा. ठीक आहे. चला दिस इज अ लॅम्बडा गाईज. This is a lambda. It's not done yet. Okay. Now I have to cover second feature of the Java 8, and that is something, guys. Functional predefined functional interface. Predefined functional interface आपल्याला बघायचे आहेत, पण त्याच्या आधी मी नाव 3 देतो याला, पण मी आधीच कव्हर करत आहे. जेनरिक इंटरफेस आय हॅव टू कव्हर. हे झाल्याशिवाय हे करता येत नाही बरं का. आणि हे सगळे जेनरिक आहे. त्यामुळे जेनरिक इंटरफेस आधी समजून घेऊ आणि मग आपण प्रीडिफाईन फंक्शनकडे जाऊ. ठीक आहे. कशाने येत आहात सांगा ना मला. अरे मी येतोय आणि जातोय लगेच. लगेच येतोय आणि लगेच जातोय. ट्रेनने येतोय मी ट्रेन. ठीक आहे. ते काहीतरी अधिक मास आहे सो जावं लागत आहे. हेलिकॉप्टर. हां, अरे हेलिकॉप्टर आलं तुला कसं भेटलं? भेटणं नाही पॉसिबल होणार दादा. पण कसं ठीक आहे तुझी इच्छा आहे भाई भेटलं पाहिजे. पण जास्त सुट्टीच नाहीये ना, सो दॅट्स द रिझन. उद्या जातोय मी आणि लगेच परवा येतोय. म्हणजे जाण्यातच माझा खूप टाईम जातोय. आपलं जाण्या-येण्यातच खूप टाईम जातो. तिथं राहायचं तर अवघड आहे. राहणार तर नाहीये मी. पण जायचंय, जेवण करायचंय मस्त आणि डन 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 वापस यायचं. ते काय म्हणतात त्याला धोंडा. धोंडा जेवण असतं ना काहीतरी. तसा काहीतरी विषय आहे. बोलवलंय तुमच्या वहिनीच्या घरच्यांनी.
ठीक आहे. नंतर कधीतरी बघू नकुल. शेगावला येणार आहे रे मी. शेगावला मला यायचंय ना, त्यामुळे मी येईल. ठीक आहे. वेळ काढून एक 5 दिवस तरी सुट्टी टाकून येईल परत. तेव्हा भेटतो. ठीक आहे. तोपर्यंत वेट कर, काही प्रॉब्लेम नाही. नाही, उद्या लेक्चर नसेल. अरे भाई, नसलेलं बरं आहे. लई लोड झाला असेल आता. नाही, लोड नाही का झाला? कोण कोण आहे लोड झाला नाही सर? हो, होऊ द्या लेक्चर कंटिन्यू. लोड झालाच असणार ना, एवढं ऍडव्हान्स जेव्हा काही जण जीडीबीसी मध्ये अडकले असतील. कनेक्शनच व्हाय नाही सर. 2 दिवस झाले. काय हो, काय कळलं झालं कनेक्शन. जीडीबीसी सुरू असणार आहे. बघा, मी 100% सांगतो. या 20 जणांमध्ये 5 जण तर असे असतील ज्यांचं कनेक्शनच झालं नाही जीडीबीसीचं. काही जण तिथून पुढे आले असतील, हायबरनेटमध्ये अडकले. तर 2-3 वेळा प्रॅक्टिस केली हो, पण तरी मी ते हायबरनेट लक्षातच राही नाही. लक्षात राहत नसते बाबा, ते कंटिन्युअस पाहिजे. कंटिन्युअस म्हणजे या आठवड्यात 2 वेळा प्रॅक्टिस केली, पुढल्या आठवड्यात 2 वेळा परत हायबरनेट केलं पाहिजे. हे क्लिअर आहे सगळ्यांना मी काय सांगतोय? रिपीट आहे का? हायबरनेटची प्रॅक्टिस जर या आठवड्यात तुम्ही 2 वेळा केली, पुढल्या आठवड्यात 2 वेळा परत करायची. तुम्हाला तर वाटत असेल, की मी 2 वेळा केली, आता झालं लाईफ टाईम. अय, लाईफ टाईम झालं आता. माझं लग्न जरी झालं, तरी मला हायबरनेट आठवल. अशक्य आहे भावा, अशक्य. हे कळतंय? लग्न झाल्यावर तिची आठवण येईल, हायबरनेटची कधी आठवण यायची तुला? त्याच्यामुळे हायबरनेट या आठवड्यात 2दा केलं, पुढल्या आठवड्यात 2दा पाहिजेच. जीडीबीसी आठवड्यात 2दा, पुढल्या आठवड्यात 2दा पाहिजेच. तू खरंच विसरते. अय, खरंच विसरते की प्रोग्रॅमिंग आहे, ती नाहीये. तर तिला विसरूच शकत नाहीये मी. आणि प्रोग्रॅमिंग आहे ना, विसरते. त्याच्यामुळे प्रॅक्टिस जर करत राहिलात तुम्ही, तर भाई 100% आय कॅन गॅरंटी. मला स्वतःला अनुभव. नाही विसरणार तुम्ही. त्यामुळे जेवढं कॉन्सन्ट्रेशनने प्रॅक्टिस तुम्ही कराल, कंटिन्युअसली कराल, कन्सिस्टन्सीने कराल, नाही विसरणार. असं करायचे कशा एवढं सगळं आहे. नो ऑप्शन. जोपर्यंत जॉब भेटत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला हे करणं, काय म्हणतो आपण त्याला, बंधनकारक आहे. करावंच लागेल. तर जॉब लागल्यावर हे सुटेल का हे सगळं? काय वाटतं तुम्हाला? जॉब लागल्यावर हे सगळं बंद होणार आहे? कोणाकोणाला वाटत असेल लग्न झालं की भाई आनंदच आनंद. कोणाला वाटतंय असं? सुखच सुख. लग्न झाल्यावर सर सुखच सुख, असं कोणाला वाटतंय? त्यांना सांगतो मी, भाई ज्यांना ज्यांना वाटतं जॉब लागल्यावर सगळं सगळं बंद होणार आहे, मी काहीच परत अभ्यास करणार नाही, त्यांना सांगतो, भाई हा खूप मोठा तुझा गैरसमज आहे. खूप खूप मोठा. लग्न झाल्यावर सुख भेटतंय. हा जो तुझा गैरसमज आहे, हा लग्न झाल्यावरच दूर होईल. आमच्यासारखीने किती जरी सांगितलं, नाही दूर होणार. ते कळतंय. तेव्हा शीला मॅडम म्हणतात, "नाही, अहो, जॉब लागल्यावर तर भाई आणि वाढतंय. कंपनीवाले म्हणतात, हे झालं तर हे शिक, ते शिक, ते शिक, हे करावं लागेल, ते करावं लागेल. स्विच करावं लागतं जॉब. कमी पगार असतो 20,000 25,000. आपल्याला वाटतं जास्त भेटला पाहिजे. जास्त भेटला की मग ते म्हणतात, हे करा, ते करा. मग परत ते शिकावं लागतंय. मग परत आपल्याला 40,000 भेटतं. ते पण परवडत नाही. मग परत आपल्याला वाटतं आणखीन वेगळा जॉब करावा लागतो. मग परत स्विच, परत वेगळा अभ्यास. नुसतं स्विच, पैसे वाढले, परत अभ्यास. मग हे बंदच होत नाही. कंपनीत गेले की लगेच तुम्हाला नवीन कुठलं तरी असाइनमेंट टास्क भेटतो. तुम्हाला ते येतच नसतंय. मग कंपनीवाले शिकावं लागेल. पण तुम्ही म्हणले, "नाही, सोडून द्या जॉब." "होय, नाही, नाही, शिकतो की." शिकावंच लागतंय. हे क्लिअर आहे सगळ्यांना? शिकावंच लागतंय मित्रांनो. त्यामुळे आय-टीमध्ये तुम्ही आलात, लाईफ टाईम तुमची लर्निंग बंद होणार नाही. लाईफ टाईम लर्निंग बंद होणार नाही. म्हणजे लाईफ टाईम शिकायचं. ते कळतंय. नवीन-नवीन गोष्टी शिकत राहणं, धिस इज व्हेरी, व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट इन आय-टी इंडस्ट्री टू सर्व्हाइव्ह. इथे शुभम सर आहेत, त्यांना विचारा तुम्ही. शुभम लाड सर वर्किंग आहे. बंद नाही होत. दे आर अल्सो लर्निंग फुल स्टॅक जावा. व्हाय? काय शिकत आहेत? देयर इज सम रिझन ना. इव्हन सम आर द पीपल लाइक दे आर लर्निंग पायथन फ्रॉम मी. ते वर्किंग आहेत, स्टील लर्निंग पायथन. दे नो द पॉवर ऑफ पायथन, जावा. काय शिकणं गरजेचं आहे? काही जण टेस्टिंगमध्ये होते, ते परत डेव्हलपमेंटकडे येत आहेत. टेस्टिंगचा स्कोप कमी झाला. कळतंय? मृदंग खूप छान वाजवता येते तुम्हाला. अच्छा, बघितला का? अहं, राडा. नाही, खरंच चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तुम्ही जर कंटिन्युअसली लर्निंगमध्ये असाल तर.
राहावा. जर तशी सवय नसेल तर लावून घ्या. ऐ सगळ्यांना सांगत आहे मी. सवय नसेल ना कंटिन्युअसमध्ये लर्निंग करायची, तर कंटिन्युअस लर्निंगची सवय लावून घ्या. सारखं-सारखं काहीतरी शिकत राहण्याची. काय नसते सवय काही जणांना. सांगितलं तरच करतात ते. स्वतःहून सवय लावून घ्या. कारण ही सवय तुमच्यासाठी चांगली आहे. ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली वर्किंगमध्ये जाल, कंपनीमध्ये जाल, तेव्हा ही सवय तुम्हाला वाटेल, की यार बरं झालं सुरू केलं. ऐकलं मास्तरचं आणि काहीतरी बाबा सुरू केलं मी. ठीक आहे? अभ्यास करायचं कसं करायचं कळालं सगळ्यांना. कंटिन्युअसली. ठीक आहे. आता हे Javaचे फीचर्स पण ह्या आठवड्यात केले, पुढल्या आठवड्यात करायचेच. असं म्हणायचंच नाही. राहू द्या. त्यात काय एवढं. गेला विसरून मग. झाला राड. ठीक आहे. सो जेनेरिक इंटरफेस इज व्हॉट गाईज. ओके. थोडंसंच बघू आपण याचं जास्त काही नाही. तुम्हाला शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस भेटणारच आहे ब्रेक. 3 डेज ब्रेक इज देअर गाईज. ठीक आहे. हा ब्रेक काय म्हणतो आपण त्याला? एक शब्द आहे की हो. मुद्दामून आलाय हा ब्रेक. ठीक आहे. इव्हन मी जातोय सुद्धा अमरावतीला. त्यामुळे हा तुम्हाला ब्रेक भेटलाय. खूप गरजेचा ब्रेक आहे. याचा फायदा घ्या. नाहीतर लगेच प्लॅनिंग करू नका. चला आता उद्या जातो फिरायला किंवा जाते फिरायला. लाडक्या बहिणीचे उडवून टाकते पैसे. अशी प्लॅनिंग वगैरे सेट करत बसू नका. हे एवढं सगळं पडलंय समोर. ते रान उरका. ठीक आहे. सो जेनेरिक इंटरफेस इज व्हॉट गाईज. बघा. हा असा इंटरफेस आहे मित्रांनो. हा टाइप सेफ्टीसाठी बनवला जातो. टाइप सेफ्टी का बनवला जातो? बघा हा का बनवला जातो आधी सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला वाटेल की याला बनावंच लागते राव इन काय. असे म्हणजे लय भारी लय ॲडव्हांटेज आपल्याला भेटतील जर हा बनवला तर. ठीक आहे. हा एरर इथं आहे. काढून टाकू. क्लोज करू. बघा आता मी नॉर्मल इंटरफेस आधी बनवतोय. ठीक आहे. एक नवीन पॅकेज घेतोय मी. इंटरफेस कॉम डॉट जेनरिक इंटरफेस समथिंग आणि ते टेस्ट नावाचा इंटरफेस बनवतो. हो, स्पेलिंग मिस्टेक. लेट्स रिफॅक्टर, रिनेम, टेस्ट. ओके. हा इंटरफेस आहे. हा नॉर्मल आहे. असं बघून काय वाटतं, हो सर नॉर्मल आहे ना, इसमें क्या बडी बात. बडी बात तुम्हाला दाखवतो. हिअर इज अ ॲड फंक्शन. मी मला इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय. याला मला लॅम्बडाने इम्प्लिमेंट करायचं आहे. कसं करायचं? सर सोपं तर आहे ना, झाली प्रॅक्टिस आमची एवढी मोठी. क्या समजा आपने हमें. एक मेन क्लास बनवला. काही नाव द्या, मेन दिलंय मी. आणि मी इथं मेन मेथड बनवून लिहिलं ब्रॅकेट एक्स कोमा वाय. अँड दॅट्स इट. इम्प्लिमेंटेशन डन ऑर नॉट एक्स प्लस वाय. झालं ना इम्प्लिमेंटेशन सर. टेस्ट टेस्ट टी. तर टेस्टच का बनवतो तुम्ही? अहो तुम्ही दुसरं कुठलं तरी नाव द्या. असं आहे का मी जे दिलं तेच द्यावं? नाही. 12-34 गेले, ॲडिशन झाली आणि वी आर गेटिंग आउटपुट. बघा जनरेटची गरज सांगत आहे मी. आता मी तुम्हाला सांगितलं पब्लिक ॲडिशन झाली इंटिजर 2 नंबरची. मला ॲडिशन करायचे दोन्ही फ्लोट नंबर पाहिजे. दोन्ही फ्लोट. हां, बोला. याची ॲडिशन कसं काय करणार? तुम्ही काय म्हणाल, "सर बनवा की आणखीन एक मेथड." काय राव तुम्ही बी. असं असं जमल का? बोला की. नाही जमणार. का नाही जमणार? फंक्शनल इंटरफेसमध्ये एकच मेथड पाहिजे. हे झालं की राड. म्हणजे तुम्ही ॲट अ टाईम ॲडिशन इंटिजरची करू शकता किंवा फ्लोटची करू शकता किंवा डबलची करू शकता. पण इंट पण, फ्लोट पण, डबल पण आहे का पॉसिबल? आहे का पॉसिबल? नाही पॉसिबल का? फंक्शनल इंटरफेसमध्ये एकच मेथड असते हो. मग केलं तर एकदा इंटिजरचीच करा, नाहीतर फ्लोटची करा. पण मला तिन्हीची पण करायची, फ्लोटची पण करायची आणि मला डबलची पण करायची. बोला आहे का पॉसिबल? नाही ना भावा. आहे का पॉसिबल? नाही. का? फंक्शनल इंटरफेसमध्ये एकच मेथड असते ना. मग याची कसं काय करणार तुम्ही? परत एकदा होईल का पॉसिबल? नाही होणार. नाही होणार. मग सर करायचं काय मग? तुम्ही म्हणताय या 3 मेथड असे डिफाईन करता येत नाही. करायचं काय? ऐ करायचं काय? सर अमरावतीला कुठे? अमरावतीला कुठे? अमरावती बस स्टँड माहीत आहे? ऐ हां, तिथे. ओके. अशा 3 मेथड बनवता येत नाहीत. याचं सोल्युशन आहे मित्रांनो, जेनेरिक इंटरफेस. इथं येऊन लिहा फक्त टी. काय बोलतोय सर? आणि ह्यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. 100% 100% प्रॉब्लेम होईल. इफ आय राइट टी अँड आय एम टेकिंग हिअर टी एक्स टी वाय.
ओ सर हे काय केलं तुम्ही? राडाच केला राव. टी-एक्स, टी-वाय. टी म्हणजे व्हॉट गाईज? टी स्टँड्स फॉर टाइप. टी स्टँड्स फॉर टाइप. अँड इट शुड बी जेनेरिक टाइप. इट शुड बी जेनेरिक टाइप. म्हणजेच रॅपर क्लास म्हणून ते द्यावं लागतं. आता तुम्ही इथे टेस्ट लिहिली येलो लाईन आली. इथं तुम्हाला द्यायचा टाइप. मी म्हणलं इंटिजर. आणि शिकेल. अहे एरर गेला की. आता हा इंटिजर इथं जातो. इथं पण जातो. ही इंटरनली कशी बनते माहिती आहे का मेथड? अशी बनते. इंटरनली बरं का आपल्याला दिसत नाही. इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय असं इंटरनली बनवलं जातं. आपण हे लिहिल्यावर आणि इथून इंटिजर दिल्यावर. आणि आता बघा बरेच आउटपुट आलं का नाही? हे बघा की. आलं की हे काय? हो सर फ्लोट करून दाखवा बरं हे बघा. इफ आय कॉपी दिस कोड आणि इफ आय राईट हिअर, इफ आय राईट हिअर फ्लोट गाईज. झालं की काम बावा हे बघ. करा की फ्लोट व्हॅल्यू पास. हे केली. कॅन यू चेक इट गाईज? फ्लोट व्हॅल्यू आय एम गोइंग टू पास. कॅन यू चेक इट? फ्लोट व्हॅल्यू हे फ्लोट कुठे गेलं माहिती आहे का? ह्याच्यात. आणि आणखीन एक इंटरनली मेथड प्रिपेअर झाली. कशी? ही काय अशी. म्हणजे मी न बनवता फ्लोटचं ऍडिशन झालं की नाही? हे बघा की राव, तुम्हीच बघा की राव. हे बघा झालं की नाही? म्हणजे मेथड एकच आहे. पण जसं तुम्ही इथून जेनेरिक पास करता, त्यानुसार असे इंटरनली मेथड बनवल्या जातात. किती भारी होय? किती भारी आहे. आता जर मी फ्लोटच्या जागी डबल दिला, बघा डबल दिला, डबल. हा जेनेरिक पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर डेटा इंटिजर डेटा टाइप द्याल तुम्ही. डेटा टाइप नाही चालत. हा रॅपर क्लास आहे. मी डबल दिलाय बघा, डबल व्हॅल्यू. दिस इज डबल व्हॅल्यू. दिस इज डबल व्हॅल्यू. अहो डबल गेलं, इथं मेथड बनली कशी माहिती आहे का? अशी void add डबल एक्स अँड डबल वाय. काय बोलताय सर? म्हणजे 3 मेथड बनल्या म्हणता काय तुम्ही? हो. अशा 3 मेथड बनल्या इंटरनली. म्हणून तर वी आर गेटिंग आउटपुट फॉर द डबल, इंट अँड फ्लोट. तुम्ही जो टाइप इथून द्याल, तो टाइप येईल तर डायरेक्ट सेट होईल. टीला काय इंटिजर दिला? इंटिजर एक्स, इंटिजर वाय. फ्लोट दिला? फ्लोट एक्स, फ्लोट वाय. मला सांगा आता, जर जेनेरिक नसता तर हे 3 कॅल्क्युलेशन पॉसिबल झाले असते का? चला पटपट पटपट बोला रे. झाले असते का पॉसिबल? हो. एक इंटे हा 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 हे बरोबर क्वेश्चन आहे. चला ह्याच्यासाठी पण सोल्युशन आहे भावा. प्रोजेक्टमध्ये ऍक्च्युअल यूज कुठे असते? अरे खूप ठिकाणी असतो भावा याचा प्रोजेक्टमध्ये यूज. कळेल तुला हळूहळू. ठीक आहे. आता ती सिच्युएशन नाहीये. आता सध्या असं समज लय यूज होतं याचा आणि फुल प्रॅक्टिस कर. ठीक आहे. एक जण युट्यूबला काय म्हणते माहिती आहे? आधीच कव्हर येतो, करून येतो सर कव्हर जेव्हा. दिस गोइंग ऑन अनदर लेवल दॅट आय डिडंट अंडरस्टँड. हे लईच डेंजर दिसायले म्हणते. बघून असं डोळे फिरायला लागलेत. अवघड आहे का हे? अवघड अजिबात नाही. ओंकार म्हणतोय सर एक इंट एक फ्लोट. मग काय करायला? आता दोन्ही इंट आहे, दोन्ही फ्लोट आहे, दोन्ही डबल आहे. त्याला पण सोल्युशन आहे भाव आहे. हे समजलं का? हे समजलं असलं तर मग पुढे जायला काय प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. इव्हन फक्त मित्रांनो तुम्ही इंटिजरच नाही देऊ शकत, काही बी द्या हो. हे बघा मी काय देतो आता बघा. आय एम गिव्हिंग स्ट्रिंग. स्ट्रिंग दिलं, स्ट्रिंग भावा स्ट्रिंग. काय द्यावं लागला त्याच्यामध्ये? स्ट्रिंगच द्यावं लागेल दोन्ही व्हॅल्यू. दोन्ही व्हॅल्यू स्ट्रिंग. राम आणि इकडे मी देतोय अगेन राम. हे दोघांचं काय होईल? ऍडिशन होईल का? कॉन्कॅटिनेशन होईल. राम राम. आपल्या मराठी भाषेत म्हणतात बघा राम राम. राम राम पाहुणं या. गॉट इट. कॉन्कॅटिनेशन झालं. आता मेथड कशी बनली असेल इंटरनली बोला. void add स्ट्रिंग एक्स स्ट्रिंग वाय. काही पास करा हो. काहीही पास करा म्हणतोय मी. काही पण करू शकतो. काही पण. खरंच बोलतोय. म्हणजे काय मला जे वाटेल ते. सर मला 2 पॅरामीटर नको. एकच घ्यायचं असेल, एक घ्या. हे बघा मी जर दिलं सपोज फन. हे सगळं कमेंट करतो मी. एक जरी द्यायचं असेल ना, देऊ शकता. म्हणलं फन. फक्त म्हणलं मी टी, टी.
असं पण चालतंय. हो, असं पण चालतंय. 2 नकोय ना, 1 द्या. आता बघायला कसं इम्प्लिमेंट करायचं. टेस्ट आणि मी तर पॅरामीटर काय देतोय बघा, इंटिजर ई. कॅन यू चेक इट गाईज? पॅरामीटर एकच आहे. लेट्स से आय घेतला मी. काहीच प्रॉब्लेम नाही. अँड नाऊ लेट्स इम्प्लिमेंट दिस. ठीक आहे. इथं मी लिहिलं आयला प्रिंट केलं फक्त. अँड नाऊ कॉल टी डॉट फन. दिलं 1111. हे कशात गेलं? आय मध्ये. काय झालं? प्रिंट झालं. हे बघ. एकच पॅरामीटर. मग तुम्ही स्ट्रिंग दिला स्ट्रिंग जाईल, इंटिजर दिला इंटिजर जाईल. हे बरोबर की नाही? आता इंट दिला म्हणून इंटिजर गेला ना. जर तुम्ही असा दिला असता, मला इंटिजर नको स्ट्रिंग पाहिजे, स्ट्रिंग जाईल ना भावा. बरोबर की नाही? इथून स्ट्रिंग द्या. राम गेला राम. मेथड इंटरनली प्रिपेअर होतात लगेच. हे बघा. म्हणजे टी इज व्हॉट गाईज एनी टाईप. इंट दिला इंट, स्ट्रिंग दिला स्ट्रिंग. जेवढे टाईप आहेत ना भावा, सो कुठला बी दे. हो सर मला ॲरे द्यायचा आहे. अरे ॲरे दे. हे बघ, यू कॅन पास इंटिजर ॲरे लाईक दिस. फक्त लक्षात ठेवा, हा प्रिमिटिव्ह असा नाही पास करायचा. ॲरे असेल तर चालेल. म्हणजे जर आता ॲरे पास करणार, हो हे बघा, लिव्ह इंट आय एम पासिंग ॲरे. वाव. हा ॲरे आय मध्ये गेला. प्रिंट करा ॲरेला. ॲरे असा नाही प्रिंट होत डायरेक्ट, राईट? याला कन्वर्ट करा स्ट्रिंग मध्ये. ॲरेज डॉट टू स्ट्रिंग. हे बघा, आणि द्या आहे. आता हा कन्वर्ट होऊन प्रिंट होईल. हे बघा, 1 2 3 4 5. स्ट्रिंगचा ॲरे द्या, डबलचा द्या, फ्लोटचा द्या, कुठलाही द्या. सर मी स्टुडंट दिला तर हा स्टुडंट दे ना बाबा. काही दे म्हणत आहे मी. स्टुडंट सुद्धा हा घेतो. आता स्टुडंट आपल्याकडे नाहीये, आपण इम्पोर्ट करू दुसऱ्या क्लासचा. आहे बघा, झाला इम्पोर्ट या पॅकेजमध्ये मगा बनवलेला. आता इथून स्टुडंट द्यायला यायचं नाही का तुम्हाला? न्यू स्टुडंट दिला. न्यू स्टुडंट येस सर. चला आय डी 1, नेम इज राजा, नेम इज राजा, आणि ॲड्रेस इज पुणे. आता याला गेटर गेटर मेथड करून कॉल करता येईल की नाही? हा स्टुडंट आय मध्ये गेला, गेटर कॉल करा. आय डॉट गेट आय डी, गेट नेम, गेट ॲड्रेस. हे बरोबर की नाही? क्लिअर आहे सगळ्या नाही? हाऊ इट इज गोइंग टू पॉसिबल? मग स्टुडंट द्या. एम्प्लॉय देता येणार नाही का? युजर देता येणार नाही का? बुक देता येणार नाही का? प्रोडक्ट देता येणार? काही द्या ना. सगळं एका मेथडने पॉसिबल आहे बिकॉज ऑफ टाईप. मित्रांनो, जर हा नसता, असे किती इंटरफेस बनवावे लागले असते. पहिल्यांदा बनवावा लागला असता स्टुडंट येस, पुन्हा दुसरा इंटरफेस एम्प्लॉई ई, तिसरा इंटरफेस, और असंच करावं लागलं असतं की. पण बिकॉज ऑफ जेनरिक सगळं सोपं झालंय. कसं झालंय? सगळं सोपं झालंय. क्लिअर आहे सगळ्यांना? आता ओंकारचे क्वेश्चन करी. ओंकार काय म्हणतोय माहिती आहे का? ओंकार म्हणतोय ओम भूर्भुवः स्वः. तो म्हणतो सर एक इंट एक फ्लोट असेल तर करायचं काय? एक इंट एक फ्लोट. अरे भावा, काहीच नाही, लय सोपं आहे. एक इंट एक फ्लोट असेल तर टीच्या पुढं पास कर यू. आता सर हे काय केलं? जर सेम टाईप पाहिजे असेल तर टी, वेगळं पाहिजे टी यू. टी यू. हो सर हे कसं होणार? हे बघा, मी लिहिलं वॉइड फन टी टी यू यू. वाव. यू यू. कॅन यू चेक इट? इथं कोमा चुकून गेला. हा, डन गाईज. आता वेगळा टाईप देता येते. काय बोलताय सर? हो हे बघा, टेस्ट. चल बोल, पहिला टाईप काय पाहिजे मला? हा इंटिजर पाहिजे. इंटिजर. दुसरा फ्लोट. असे 2 टाईप द्यायचे. झालं ना काम भाऊ. हे बघा, आय कोमा जे. 2 पॅरामीटर घ्यावेच लागतील. एक टी आणि एक यू. एक इंटिजर एक फ्लोट. आणि नाव मी दोन्ही प्रिंट करतो बरं का. बघा, आयला पण प्रिंट केलं आणि जेला पण केलं का? करा की कॉल. टी डॉट फन. काय इथं बघ, एक इंट एक फ्लोट आला का? एक इंट दे 12 आणि एक फ्लोट दे. एक दिला. जमलं का? कर रन. हे बघ आला, एक इंट एक फ्लोट. कळतंय का? या दोघांची ऍडिशन कर. तुला वाटेल ते कर बाबा. आता काय, 12 आणि 23.23 ऍडिशन. हे बघ, जमतंय का? वेगवेगळे टाईप सुद्धा देता येतात बाय युजिंग टी कोमा यू. ओंकार, हा टी कोमा यू तू. हे बघा, चेतनची अंडरस्टँडिंग डायरेक्ट तू. तो ही मेरा मेरा मेरा. बरं, गाणंच म्हणला नाही डायरेक्ट. हा, आता मला सांगा, इफ आय से काय इंटिजर फ्लोट नको मला, आय वॉन्ट टू पास स्ट्रिंग अँड सेकंड इज इंट ॲरे. जर असं बी जमतंय होय. हो,
पहिला काय द्यायचा स्ट्रिंग, मी दिलं राम. आणि दुसरा काय द्यायचा इंटिजरचा अरे. द्या ना भाई. न्यू इंट अरे. डन. राम जाईल आय मध्ये, हा अरे जाईल जे मध्ये. त्यांची ऍडिशन नका करू. रामला प्रिंट केला आणि ह्या जे ला लावा की टू स्ट्रिंग. अरेज डॉट टू स्ट्रिंग हा अरे आहे म्हणून याला कन्वर्ट करतोय आपण स्ट्रिंग मध्ये. हे बघा राम आणि आले का रे दोन्ही? आले ना? काही देता येतं. स्ट्रिंग इंट अरे द्या, इंट अरे स्ट्रिंग द्या, स्ट्रिंग अरे द्या, स्टुडंट द्या, एम्प्लॉय द्या, बुक द्या, कसं पण द्या, काही पण द्या. अय कळलं का सगळ्यांना? जेनरिक इंटरफेस. एनी क्वेश्चन राहील गाईज? आता आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये आहे, ती मात्र मी आज नाही कव्हर करत आहे, नाहीतर आज म्हणजे लईच लोड होईल. पुन्हा पुन्हा टेन्शनच यायला लागल. उगाच झालं आणि जावा चूज केलं मी. काही जावा काही सोपं आहे का? मास्तर सांगते हसत हसत, पण प्रॅक्टिस करताना मलाच कळत नाही कसं करून काय करू. बघितल्याशिवाय तर कोड पण लिहिता येत नाही. अशी फिलिंग कुणालाही झाली नाही पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे लेव्हललाही पण लोड नको घ्यायला. सर आपण स्टुडंट आहे. येस भाऊ, तेच सांगत आहे मी. 2 पेक्षा जास्त टाइप. अरे भाई, जस्ट टी कोमा यू कोमा, यू कॅन पास एनिथिंग ए देन बी. अय असं चालतंय भावा. हे बघ याच्यापेक्षा वेगळे टाईप घे. ए ए कॅन गेट बी बी. ओंकार ठीक आहे. 4 टाईप घे बाबा, 4. हो सर, मग आणखीन घ्यायचे वाढव. एबीसीडी लिह सगळी. अय क्लिअर आहे का ओंकार? ही 2च पोरांना बत्त्यात बसना, तो 2च्या पेक्षा जास्त म्हणायला. खरंच कुणाला तर एकदम चेक करील जोराची. त्यामुळं नको भावा, लय राडा करू नको. ओंकार लयच हाय लेवलला. तू स्वतः ट्राय कर भाई. एबीसीडी लिह पूर्ण. 26 टाईप घे, 26. तेवढं टाईप तर पाहिजे की राव. इंट घेशील, स्ट्रिंग, फ्लोट, बाईट, शॉर्ट, लॉंग 8 टाईप घेशील. पुन्हा काय घेशील? पुन्हा डायरेक्ट क्लास चालू करायला लागतील तुला. स्टुडंट, बुक, युजर, प्रोडक्ट. तिथं सुद्धा तू थांबशील ना. पण एवढं जर घेतलं, तर भाई एक तर तुला चेक करील, नाहीतर एखादा नवीन कोणतर बघायला लागला, तो 100% म्हणेल, "ओंकार काय आहे?" तू जर त्याला म्हणला जावा, ती काय म्हणेल माहिती आहे का? "ओंकार मी माझ्या घरी जावा, तू तुझ्या घरी जावा." अरे काही जावा आहे का कुठून शिकला तू जावा ही? होतं बा ते YouTubeवरती आदी आणि जावा. का ते पागल-बिगल झालं का? असलं कोण जावा शिकवतंय? राडा होऊन जाईल ना. 2 पेक्षा नादी नका लागू बाबा. एवढंच करा नीट आहे. हे लईच राडा राडा करायला जाऊ नका. 2 टाइप जरी नीट आले का, तरी भागलं बाबा. एक टाइपलाच पोरांच्या बत्त्या गुल व्हायल्या. 2 टाइपला थोडे आणखीन ॲडव्हान्स लेव्हल गेलो. 2च्या परत गेल्यावर तर भाई म्हणजे राडाच व्हायचं काम आहे. हे बरोबर की नाही? आय एम जस्ट किडिंग गाईज. यू कॅन डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट. एवढं डेप्थ कोणी नाही घेत हवे ती येते सर. अरे एवढं डेप्थ कोचिंगवाल्याने कधी घ्यावं? आणि कोचिंगवाले मुद्दाम घेत नाहीत. का माहिती आहे का? पोरांनाच नाही आवडत एवढं डेप्थ. पोरं काय म्हणतात माहिती आहे का? "हो सर, कुठल्या डेप्थमध्ये घेत बसताय आईला. आधीच तर उगाच डोक्याला टेन्शन आहे. ते घरचे म्हणते ती जॉब लाग, जॉब लाग. एकदा अभ्यास करू वाटत नाही आधीच तर. हां, आणि तुम्ही एवढं डेप्थमध्ये." सिरियसली गाईज. कोचिंगवाले पोरांमुळे घेत नाहीत. असं नाही त्यांना येत नाही. त्यांना येतंय, सगळं येतंय. लय ॲडव्हान्स येतंय. पण ते का घेत नाहीत? पोरांना बरं वाटलं पाहिजे हो. पोरांना बरं नाही वाटल्यावर त्यांचा क्लास कसा चालायचा? पोरांना बरं वाटलं की पोरं काय म्हणतात दुसऱ्या पोराला, "हे लय भारी शिकवतात." भाई इंटरफेस काय शिकवला वाईट मला त्यांनी. 15 मिनिटात इंटरफेस संपला. एवढा भारी इंटरफेस शिकवला. ते उद्या काय बोलतो खरं काय? चल मी पण लावतो. 15 मिनिटात इंटरफेस. पुन्हा त्याला विचारलं जावाईट फीचर होय जावाईट फीचर. तेवढं अवघड नाही शिकवत ते. हई हां, अवघड काहीच नसतंय. ह्यो खुश होतोय अवघड काहीच नाही. चला. म्हणजे पोरांना काय वाटतं माहिती आहे का? जेवढं अवघड ज्या क्लासमध्ये शिकवलं जातं, तिथं जायचं नाही. करते ती सोपे क्लास. मग पुन्हा चालूच आहे. सी-जे-पी सुरूच आहे. आज पुण्यात आंदोलन सुरू आहे. हमें जॉब चाहिए, हमें क्या आता है आपको? नाही सर ते थोडंसं थोडं-थोडं येतंय म्हणा.
इट्स अ रिॲलिटी ऑर नॉट? इट्स अ रिॲलिटी. बरोबर की नाही? त्यामुळे पोरांमुळे क्लासेसवाले घेत. पोरांना नकोय हो. पोरांना असं जास्त लोड नको, जास्त टेन्शन नको. मी म्हणत नाही जास्त लोड टेन्शन घेतलं पाहिजे, बट जे रिक्वायर्ड आहे तेवढं तरी केलंच पाहिजे की हो. नाही बरोबर की नाही? जेवढं रिक्वायर्ड आहे जॉबसाठी तेवढं केलं पाहिजे. नाहीतरी स्प्रिंग बूट कोचिंगवाले काय करतात माहिती आहे का? एक 4 दिवसात डन. स्प्रिंग सुरू करतात, डायरेक्ट स्प्रिंग बूट डायरेक्ट म्हणतात झालं. तर सुरू करत सुरू झालं. म्हणजे सुरू होते खतम हो गया. असं होतंय खूप ठिकाणी, खूप क्लासेसमध्ये. म्हणजे 4 दिवसात स्प्रिंग बूट. क्रड घेऊन फिनिश. येस, क्रड घेऊन फिनिश. त्यांना एम-व्ही-सी येत नाही, डेटा जे-पी-एन येत नाही, सिक्युरिटीचा पार्ट येत नाही, जे-डब्ल्यू-टी येत नाही, ओव्हर 2.0 सिक्युरिटी येत नाही, काहीच येत नाही. झालं की आमचं फुल स्टॅक जावा. दॅट इज अ व्हेरी, व्हेरी, व्हेरी सॅड सिच्युएशन इन द मार्केट. हसून वाऱ्यावर घालू नका. खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे. हे बरोबर की नाही? त्याच्यामुळं याच्यात आणखीन आपल्याला एक गोष्ट घ्यायची आहे. रिटर्न टाइपसाठी पण आपण एक गोष्ट इथं ॲड करू शकतो. दॅट इज समथिंग आर गाईज. रिटर्न टाइपसाठी. दॅट पार्ट आय विल टेक नॉट टुमॉरो इन द मंडे सेशन. ठीक आहे. आणि देन आपण इथं जाऊ शकतो याच्याकडे. कुठं? प्री डिफाईन फंक्शन इंटरफेस, कंझ्युमर, प्रेडिकेट हे असलेच आहेत सगळे. कसले? बघा परत एकदा सांगत आहे मी. ज्यांना जेनेरिक इंटरफेस जमला, त्यांनाच हे प्री डिफाईन फंक्शन इंटरफेस समजतील. आणि ज्यांना लॅम्बडा जमला, त्यांना हे समजेल. कारण हे सगळं लॅम्बडाच आहे. पुढे सगळं लॅम्बडावरच डिपेंड आहे. स्ट्रीम, एपीआय सकट, मेथड रेफ सगळं लॅम्बडावर आहे. त्यामुळे भाई बेस काय? लॅम्बडा. लॅम्बडा आलं की हे येतंय, हे आलं की हे येतंय, हे आलं की याच्या पुढचं येतंय आणि ह्याच्या पुढचं आलं की त्याच्या पुढचं. म्हणजे सगळं डिपेंडच आहे. जर काहीच नाही आलं तर? मग भाई कुछ नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सीजेपी जॉईन करलो. मग करणार काय मग? करणार काय नेमकं? बरोबर की नाही? ऑप्शनच नाही ना. एक जरी पॉइंट हुकला ना, पुढलं सगळं थांबतंय ना. बघा जेडीबीसी जर नसतं आलं तुम्हाला, जेएसपी सर्व्हलेटचा प्रोजेक्ट करता आला असता का? त्यात जेडीबीसीच यूज केले आपण. बोला की. जर तुम्हाला नेड आर्किटेक्चर नसतं आलं कंट्रोलर सर्व्हिस डाव, मग जेएसपी सर्व्हलेटमध्ये तेच केलंय आपण. हायबरनेटमध्ये तेच केलंय. तिथं अवघड गेलंय की नाही तुम्हाला? जर नसेल तुम्ही नीट केलं तर 100% डिपेंडन्सी आहे की नाही? हो, आहे ना. प्रत्येक गोष्ट डिपेंड आहे. आता कलेक्शनच तुम्ही जर नीट केलं नाही, आता हे तर मी टास्क दिलेले उगाच येड्यासारखेच दिलं म्हणायचं. आमचं सर कलेक्शनच क्लिअर नाही. मग मी येडा, हे बघा हे द्यायला. हे तर मी तुम्हाला जे टास्क दिले, गाईज टेक द एअर लिस्ट. पोरगं म्हणतं, "सर एअर लिस्टच येत नाही मला. एअर लिस्ट ऑफ प्रोडक्ट कशी बनवायची?" लयच अवघड आहे. मग हे म्हणजे मला तर म्हणायचं तुम्ही इथं थांबूच नये. बरोबर की नाही? यू हॅव टू जस्ट गो अँड प्रॅक्टिस द एअर लिस्ट ऑफ प्रोडक्ट, एअर लिस्ट ऑफ स्टुडंट, एअर लिस्ट ऑफ युजर. याची प्रॅक्टिस गरजेची आहे. तर हेच जमत नाही राव, हे अरे कसा घ्यायचं आणि काय? प्रॅक्टिस द्या अरे. हे बरोबर की नाही? त्यामुळं मागच्या गोष्टी खूप डिपेंडंट आहेत. पूर्ण प्रोग्रामिंगमध्ये, पूर्ण फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये. इव्हन तुम्ही पुढे प्रोजेक्ट बनवला त्याच्यामध्ये. त्यामुळे मागचं क्लिअर नसताना पुढं येऊच नका. मला मेसेज करा, "सर मागचं माझं जरा हेच वाटायला लागलंय." भाई मी दुसऱ्या बॅचला बसवतो. हां, काहीच नाही आलं तर पंढरपूरला जा. बरोबर आहे. उठा, उठा सकळ जन, उठिले नारायण. आम्ही झोपिले म्हणून उठिले नारायण. हेच करायला लागेल की नाही. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. आणि त्या मेळ्यासोबत मी पण आलो. हां, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. भारी आहे. काकडाच म्हणत बसावं लागेल. काकडा भजन. कुणाकुणा येतंय काकडा भजन? आम्ही लय म्हणलेलं काकडा भजन. म्हणजे आमचं दररोज सकाळी पहाटे 5 ते 6 दररोज असायचं काकडा भजन. झोपेतून उठवायचे आम्हाला. जे वारकरी संस्थेत असताना. मी वारकरी संस्थेत होतो 4 वर्ष. 5वी, 6वी, 7वी, 8वी. लहानपण सगळं वारकरी संस्थेतच गेलंय माझं. आम्हाला 5ला तर उठवायचे. ते पण कसं माहिती आहे का? एक घंटा असायचा, घंटा तिथं. आमच्या असे मोठा एक हॉल होता. 50 जण आम्ही त्यातच झोपायचो. आमच्या सगळ्यांच्या पेट्या असायच्या, पेट्या.
पेटी म्हणजे त्यात आमचं सामान असायचं. मग ती घंटी वाजवायची महाराजांना आमच्या. आमचा महाराज दररोज 5ला उठणार बाई. काय, काय खात होता काय माहिती. म्हणजे राग यायचा आम्हाला कधी-कधी. 5ला उठायचं आणि घंटी वाजव. घंटी किती वाजवायच्या? 3 बरोबर 3 घंटी. 3 घंटी जर भाई तू उठला नाही, ऐका पुढं. पहिली घंटी वाजवली, ठीक आहे. दुसरी घंटी वाजवली. पहिल्या घंटीत तुम्हाला सांगतो 7-8 जण उठायची. मला वाटतं ती झोपते ती का नाही ती रातभर नुसतं घंटीचाच आवाज ऐकते ती. पहिल्या घंटीत 7-8 जण उठायची. उठायची म्हणजे उठायची. दुसऱ्या घंटीत बाकीचे 10-15 जण आणि तिसऱ्या घंटीत बाकी 10-15 जण. काही जण माझ्यासारखी म्हणजे लई तराटून झोप आलेली. गोरत आम्ही कसली घंटी-बिंटी बाई. झोपायला 10-11 वाजायचे अभ्यास करायला लावायचे ना. मग तिसऱ्या घंटीत पण जर उठलं नाही, अय, जर उठलं नाही, तिथं काळी अशी मोठी महाराजांनी नळी ठेवली होती. 3 घंटे मी तुम्हाला सांगतो 30 एक पोरं उठायची. पण पोरं बी एवढी चॅप्टर. शेजारच्याला उठवत नव्हती बरं का. "ए उठ महाराजाला." उठवत नव्हती. खाऊ दे ना मार. हां. मग महाराज यायचा काठी ती आपली नळी घेऊन. नळी घेऊन यायचा सिंपल. जी उठले ती त्यांना लगेच म्हणायचं टाळ आणि गाथा. ते तुकाराम महाराजांची गाथा घेऊन बसायचं आणि बाकीच्यांना, "ऐ ग बसा." जी झोपले ती का बराबर जाऊन भाई नेमकं त्यांच्या मेन पार्टवर ढपाढप, ढपाढप पोरं पालती झोपायची. मागून यू नो त्यांना धप्पे. असला मारायचा महाराज बाबा. त्याच्या आवाजानं काही जण उठायची शेजारची. काय सांगायचं मला असली मजा यायची. आणि मेन म्हणजे शेजारचा इतका कडू, "भाई उठवावं का? घंटेचा आवाज तिकडे नसेल आला बाबा. तो चांगल्या स्वप्नात असेल, त्याची आठवण येत असेल, उठवावं त्याला." नाही उठवणार. खाऊ दे मार. एक जण तर मुद्दाम मार खाऊ घालायचे. मला उठवलं नव्हतं त्यानं काल. मी मार खाल्ला होता. आज त्यानं खाऊ दे. या लेव्हलची कॉन्ट्रोव्हर्सी काय सांगायचं मला. पण आम्ही दोघं एका गावचे होतो. माझा आणखीन एक मित्र. घंटेचा आवाज त्याला आला, मला आला. ती उठला, मला उठवायचा. मी उठलो, त्याला उठवायचं. कधी आमची भांडणं झाली, मग उठवायचंच नाही. आमची पण भांडणं व्हायची ना कधी-कधी. मग ती म्हणायचा, "खाऊ दे मला." उठवतच नसतो. मग उठायचं, मग परत आणि झोपीत असायचो आम्ही. डोळं चोळायचं. काही अंघोळ नाही, काय नाही. तसंच महाराज म्हणायचे, "चला उठा, लगेच घ्या टाळ." बसायचं टाळ घेऊन गातासमोर. चालू काकडं 2 रांगा, मध्ये पकवाज मला. टाळ घेऊन चालू लगेच. रामकृष्ण हरी, चालू रूप पाहता लोचनी जे सुरू व्हायचं. डायरेक्ट आंधळ्या पांगळ्याचा, डायरेक्ट आंधळा पांगुळण, मग गवळण बिवळण, राधा चालली पाण्याला, सगळं व्हायचं 6 वाजता. आणि मग भजन व्हायचं. मग काकडा आम्ही दररोज केला नाही. नाही रे बाबा, आता 5लाच उठता का बाबा? आता कसली घंटी-बिंटी वाजवतो. तर YouTube व्हिडिओवाला दादा कसं, "कोणता रे?" "तुमचा फ्रेंड." "नाही, तो नाही रे बाबा, तो नवसा संस्थेत." माझ्या गावाकडला होता तो. यो संस्थेत नव्हता रे बाबा. यो गावाकडं असायचा. असला विषय आमचा आणि काय सांगायचं. त्यामुळे काकडा वगैरे हे दररोजच असायचं ना, दररोज सकाळी 5 ते 6. दररोज सकाळी 5 ते 6 असायचं. त्याच्यामुळे ते पाठच होत गेलं. 4 वर्ष भाई काकडा बनवला. आता माझं तोंडपाठ आहे काकडा पूर्ण. म्हणजे तब्बल त्याच्यामध्ये 150-200 अभंग असतील. बघा म्हणजे कन्सिस्टन्सीची पॉवर तुम्हाला इथून पण शिकायला भेटते. प्रोग्रामिंगमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे असेल भाई, प्रॅक्टिस जर असेल तर कन्सिस्टंटली होऊन जातं. सिमिलर काकडा भजन का पाठ झालं? 4 वर्ष तेच आहे ना. ते मी धप्पे देऊन आहे डायरेक्ट. झालं पाठ. हरिपाठ पण दररोज असायचा संध्याकाळी 6 ते 7. हरिपाठ पण पाठ आहे. पाठ होऊन जातात गोष्टी. जेव्हा आपण सातत्यानं ती एखादी गोष्ट करतो. सातत्य पाहिजे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लाईफ. सातत्य खूप महत्वाचं आहे. बरोबर की नाही? ठीक आहे. मला बोलायला काही टाईम पुरणार नाही. ठीक आहे. कळशीत कळशी. हां, आता कसं बोलला बरं? कळशीत कळशी इज व्हेरी इम्पोर्टंट. कळशीत कळशी असेल. माझा पण सर हरिपाठ पाठ. काय बोलतोय? नादखुळा. विचारू का एक तुला? बघा सगळेजण डायरेक्ट लाईव्ह प्रूफ. नकुल म्हणतो हरिपाठ पाठ आहे माझा. नकुल, मला सांग. पापे अनंत कोडी गेली त्यांची. त्याच्या आधीचं काय रे? नकुलकडे 1 मिनिट आहे हां. पापे अनंत कोडी गेली त्यांची. त्याच्या आधीचं काय आहे? पूर्वार्ध. माईक माईक चालू करून सांग. लिहू-बिहू नको. बघा आता नकुल आठवायला लागला. आय लव्ह सरांनी मला वाटलं नव्हतं विचारतील. सर मागे येते समोर नाहीये.
काय 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 म्हणला? मागे ते समोर नाही. हो तेच की, मग मागेच आहे, मला त्याच्या आधीच पाहिजे. पापे अनंत कोडी गेली त्यांची, त्याच्या आधी काय? सर समोरचं विचार ना. नाही ना, समोरचं नाही, मला पुढलंच विचारायचंय. नकुल मला तर कोणाच्या नादी लागलं बाबा. चॅट जीपीटी कर. पापे अनंत कोडी गेली त्यांची, त्याच्या आधी काय? आता नकुल पल्ला गाता शोधत. कुठं हरिपाठाचं पुस्तक? ओ बाबा, हरिपाठाचं पुस्तक द्या, मास्तरनं डायरेक्ट हरिपाठच काढलाय आता. पापे अनंत कोडी गेली त्यांची. हे बघ, इथं गुगलला सर्च करून दाखवतो मी. पापे अनंत कोडी, अनंत कोडी गेली त्यांची. इथं आलं तर खरं बाबा, आता काय माहिती येईल का नाही. त्याच्या आधी काय? हे काय वेगळंच काय तर आले. अरे बाबा, डायरेक्ट हरिपाठ टाकतो मी. उगाच लय राडा नको करायला. ठीक आहे, हे बघा हरिपाठ. हे पापे अनंत कोडी कुठं आहे बघा, तुम्हाला दिसेल आता. हे कॅन चिकेट गाईज. पापे अनंत कोटी गेली त्यांची. काय त्याच्या आधी? नामसंकीर्तन वैष्णव जोडी. हे बघा, नकुल आलं नाही. नकुल उगाच रान हाणतोय, मला हरिपाठ येतोय. हो सॉरी, येतो की, पण तुम्ही असं उलट विचारल्यावर कसं व्हायचं? मी असंच विचारतो. असंच विचारतो मी. असं सरळ विचारायचं आहे, नामसंकीर्तन वैष्णव जोडी पुढं काय? नाही नाही नाही, पापे अनंत कोटी गेली त्यांची, त्याच्या आधी काय? काय होतं माहिती आहे का, हरिपाठ ज्यावेळेस आपण म्हणतो ना, हे समोरचं जेव्हा म्हणतो तेव्हा पुढचं आठवतं. पण पुढचं म्हणल्यावर मागचं आठवतच नाही बरं का. इट्स अ रिॲलिटी. इट्स अ रिॲलिटी. त्यामुळे नकुलला उमगलंच नाही. हे पुढचंच विचारलं डायरेक्ट, मागचं मागचं कसं आठवणार? आता मी जर त्याला विचारलं असतं, सर्वगटी रामभाव शुद्ध, तरी पण नसतं आलं त्याला. हां, हो सर, आधीचं विचार हो. त्याला जर म्हणलं असतं, जप तप कर्म क्रिया नेम धर्म, मग तो मला असं सर्वगटी रामभाव शुद्ध. तर खरंच येतो हो, हरिपाठ करून क्लासला येतो. मग ठीक आहे, आधीचं विचारतो. आधीचं विचारतो. आधीचं विचारतो, मला सांग. लास्ट क्वेश्चननी थांबू आपण. आता मी पुढचं विचारत नाही, आधीचं विचारतो तुला. सोपं विचारतो, ठीक आहे? अं, सोपं विचारतो तुला मी, जास्त लोड नको देऊ, ठीक आहे? हम्म, अरे कोणता तो अभंग बघ. अं, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. पुढं काय? 5 सेकंदात. गोरक्ष बोलला गहनी प्रती. हा, असं कसं काय येत आहे? मागचं विचारलं की पुढलं येते, पुढलं विचारलं सर मागचं येत नाही. आम्ही मागे मागे म्हणतो ना. अच्छा, असं करतो का? ठीक हा आहे ते. हा, आता काल दशमी झाली, मागे मागे म्हणतो ना आम्ही, समोर समोर नाही होत, त्याच्यामुळे कन्फ्युजन होते. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. नाही नाही, येतंय तुला हरिपाठ. आय एम जस्ट ना थोडासा मजाक करत होतो तुझं, ठीक आहे? पुढलं सांगितलं, मागचं खरंच येत नाही. दॅट इज मला पण येणार नाही, ठीक आहे? आय नीड टू थिंक अबाउट दॅट. थोडं विचार करावं लागेल. आलं तर आलं, नाही तर नाही येणार मला पण, ठीक आहे? ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट हरिपाठ करतोय भाई. आहेत पोरं काही जण हरिपाठ करणारी पण या काळामध्ये. चांगली गोष्ट, ऐकून बरं वाटते. और विषय का एकादशी आहे का म्हणजे? असलीच पाहिजे भाई. ज्याच्या गळ्यात माळ त्याला एकादश पाहिजेच. माझ्या गळ्यात माळ आहे, दिसते नाही का तुला? एकादश आहे माझी पण, ठीक आहे? तर काही जण निघून गेले, म्हणलेच की काय मास्तरचं सुरू आहे. चला, आपल्याला काय यातलं जमत नाही. हरिपाठ आणि बिरिपाठ आपलं काय आपल्या बत्त्यात नाही. आपलं मस्त नो अरिजित सिंगची गाणी. हा, आपण त्या म्हणजे आपला मार्ग तो. हरिपाठ आपला थोडी मार्ग आहे. निघून गेले बाकीचे. बोर व्हायला लागले त्यांना. हे हरिपाठ आणि हे भजन आणि कीर्तन काय, कोणाचं भलं झालं हे करून, आणि काय तर मास्तर सांगत आहे आणि आपण ऐकत बसायचं. नो प्रॉब्लेम, प्रत्येकाची इच्छा आहे मित्रांनो, असं कोणाला नाव ठेवत नाही मी. इट्स युअर चॉईस, इट्स युअर ओपिनियन, राईट? करायचं की नाही, ठीक आहे? चला, थांबू आपण आजसाठी. उद्या सेशन नसेल, परवा पण नसेल. डायरेक्ट सोमवारी सेशन आपलं आता असतं.